हरिमुखे म्हणा, सगळ्यांनी बरोबर हां, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्ती चारी साधी येल्या, असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची ये खुणे, द्वारकेचे राणे पांडवा घरी, नंतांचे संगती मनोमार्गे गती, आकळावा श्रीपती येणे पंथे, रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा रामजप, एकतत्वनाम साधिती साधन, द्वैताचे बंधन न वाधीचे, नामामृत गोडी वैष्णवा लाधली, योगी या साधली जीवन कळा, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लाधला कृष्णदाता, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, नामासी विन्मुख तो नर पापिया, हरिविण धावया न पवे कोणी, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरिती, ज्ञानदेव म्हणे नाम जपे हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध, हरिनाम जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण, रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयासी लाधली सकळ सिद्धी, सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंची निमाले साधू संगे, ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, तेणे दश दिशा आत्माराम, हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन, हरिविण सौजन्य नेणे काही, तया नरा लाधले, वैकुंठ जोडले, सकळही घडले तीर्थाटन, मनोमार्गे गेला तो येथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य, ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्णी आवडी सर्व काळ, एक तत्वनाम दृढ धरी मना, हरिसी करुणा येईल तुझी, ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद, वाचेसी सद्गद जपे आधी, नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया आणिक पंथा जाशील जणी, ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी, धरोनी श्रीहरी जपे सदा, सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी, रिकामा अर्धगडी राहू नको, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येरजार हरिविण, नाममंत्र जप कोटी जाईल पाप, कृष्णनामी संकल्प धरुनी राहे, निजवृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सवडी लपो नको, तीर्थी व्रती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी करी, ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ, ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ, ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, तुकाराम 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 चालू आहे. खूप छान वाटतं हे म्हणताना. पहिला अभंग आपण बघितला, त्यातले जवळजवळ सगळे शब्द आपण स्पष्ट केले. दुसरा संतांचे संगती, तिसरा त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, हेही झालं. हरिनाम जपे तो नर दुर्लभ, हेही बघितलं. हरिवंश पुराण हा काल शेवटी बघितला आपण. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्णी आवडी सर्व काळ. आपण म्हणले ना हे शब्द किती गोड वाटतात की ज्ञानदेवा गोडी, गोडी म्हणजे रस आहे, त्याला इतका इंटरेस्ट आहे, ध्यास आहे, व्यसन आहे एक प्रकारचं, चांगलं व्यसन. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, जोडा म्हणजे जास्तीत जास्त हरिनाम घ्या. रामकृष्णी आवडी सर्व काळ. इथे रामकृष्ण हे नाम आहे वारकरी पंथाचं, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आणि आपण बघितलं होतं की कीर्तनकार सुरुवातीला जय जय रामकृष्ण हरी जे म्हणतात ते वारकरी संप्रदायाचं नाम आहे. आता प्रत्येकजण कोणी राम म्हणतं, कोणी हरी म्हणतं, हे ठीक आहे,
पण रामकृष्ण हरी इथे त्यांनी काय सांगितलं, रामकृष्णी आवडी सर्व काळ नामात. आता 6वा जो अभंग आहे तो आणि 7वा हे 2 अभंग आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी आजच्या दिवसाचं जे महत्त्व आहे, आज शेवटचा दिवस आहे आणि हा कार्यक्रम कसा आयोजित केलेला असतो की शेवटचा दिवस हा कार्तिक, आजचा वद्य त्रयोदशी आज आहे, त्याच्या आधीचे 5 दिवस असा हा कार्यक्रम असतो. कार्तिक वद्य त्रयोदशीला काय झालं, ज्ञानदेवानी समाधी घेतली. कशी समाधी घेतली, संजीवन समाधी, म्हणजे जिवंतपणे ते समाधीची खोली खाली जी बांधलेली होती, गार म्हणतात त्याला, त्याच्यात उतरले. पायऱ्या अशा केल्या होत्या आणि त्यांना आत उतरवलं कणी तर निवृत्तीनाथाने. फार भयंकर प्रसंग असेल तो. हजारो लोक जमले होते. त्याच्यावर नामदेवानी 70 अभंग लिहिलेले आहेत. आणि हे अभंग म्हणजे जशी रनिंग कॉमेंट्री क्रिकेटची वगैरे किंवा फुटबॉलची आपण बघतो तशी कॉमेंट्री आहे की लोकांच्यात कसं आकांत उसळला, सगळे लोक रडायला लागले, बायका म्हणायला लागल्या नको रे जाऊ ज्ञानदेवा. 21 वर्ष आहे वय त्यांचं, वय काही जास्त नाही आहे. पण झालं काय, ज्ञानेश्वरांच्या जन्मापासून जर आपण बघितलं तर त्यांच्या वडिलांचं नाव विठ्ठलपंत आणि रुक्मिणी ही त्यांची आई, म्हणजे विठ्ठल रुक्मिणी. ज्या वेळेला अभंगाच्या शेवटी नुसते सुटे अभंग राम आपले म्हणतात ना की मग मी कोणाचं भजन करतो, तर विठ्ठलाचं आणि रुक्मिणीचं, म्हणजे रुक्मिणी माझी आई आहे आणि रुक्मिणी माझी देवी आहे. म्हणून बाप रखुमा देवी वरू हे शब्द येतात. बाप रखुमा देवी वरू, वर म्हणजे नवरा, रखुमा देवी म्हणजे रुक्मिणी, रुक्मिणीचा नवरा विठ्ठल हा माझा बाप आहे, म्हणजे माझा गुरु आहे एका अर्थाने. म्हणून ज्ञानेश्वरांच्या सगळ्या अभंगाच्या शेवटी बाप रखुमा देवी वरू हे शब्द येतात. हे अभंग कसे आहेत, हे हरिपाठाचे स्वतंत्र अभंग आहेत. म्हणून त्याच्यात ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेवी खूण, ज्ञानदेव असा शब्द येतो. संपूर्ण ज्ञानेश्वरीत बाप रखुमा देवी वरू हा शब्द एकदाही आलेला नाही आहे. कारण ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कशावर आधारित आहे, गीतेवर आधारित आहे. गीतेचे 18 अध्याय, ज्ञानेश्वरीचे 18 अध्याय. असं सांगितलं जातं की ज्ञानेश्वरांनी 19वा अध्याय लिहिला होता. म्हणजे हे सगळं गीता करताना, सांगताना, अभ्यास करताना, विशेषतः योगाचा अभ्यास करताना, कारण ज्ञानदेव हे नाथ संप्रदाय, निवृत्तीनाथ म्हणतो ना आपण, निवृत्तीनाथ त्यांचे गुरु कोण, गहिनीनाथ. आता गहिनीनाथ केव्हापर्यंत होते, या नाथपंथीयांच्या गुरूंना खूप वर्षांचं आयुष्य सांगितलं जातं. कारण ते योग सम्राट असतात, योगेश्वर असतात आणि त्यामुळे मृत्यू आला की रोखून वगैरे असे कितीतरी वर्ष जगतात. कारण जर निवृत्तीनाथांना त्या गहिनीनाथांनी जर अनुग्रह दिला तर त्याच गहिनीनाथांनी आपले जे सोयरोबा अंबिये गोव्याचे ते अलीकडच्या काळातले आहेत, त्या मानाने त्याने अनुग्रह दिला. आपण जर पूर्वीच्या रस्त्याने सावंतवाडीला गेलो तर इन्सुली नावाचा जो घाट लागतो सावंतवाडीच्या आधी, त्याच्या उजव्या बाजूला जाताना उजव्या बाजूला आता चांगलं मंदिर बांधलेलं आहे त्याने. तिथे राहण्याची सोय आहे. तुम्ही 1-2 दिवस जर गेलात राहायला, शांत परिसर आहे. तिथे सुंदर मूर्ती आहे सोयरोबा अंबियांची. तिथे सतत ती गाणी लागलेली असतात आणि त्यांची प्रसिद्ध अशी गाणी आहेत. जितेंद्र अभिषेकांच्या आवाजात सुंदर शांत रेकॉर्ड लावलेली असते. तिथे तुम्ही ध्यानाला बसू शकता. तिथे मंडप आहे. एक उत्सवाचा दिवस वगैरे सोडला तर एरवी तिथे शांत असतं. सोयरोबा अंबिये त्यांचा मठ आहे. तिथे एक मोठा दगड आहे बाहेर. त्या दगडावर सोयरोबा अंबिये बसले होते. त्यांच्यासमोर एक फणस होता. इतक्यात गहिनीनाथ आले आणि त्यांनी सांगितलं की मी तुझ्या भक्तीनं प्रसन्न झालेलो आहे, तुला मी अनुग्रह द्यायला आलेलो आहे नाथपंथाचा. त्यावेळेला ते म्हणाले तुम्ही अनुग्रह दिलात, चांगली गोष्ट आहे, पण माझ्याकडे गुरुदक्षिणा म्हणजे हा फक्त फणस आहे. म्हणून अर्धा फणस गहिनीनाथांना दिला आणि अर्धा फणस सोयरोबा अंबियांनी खाल्ला. हा सगळा कथाभाग तिथे एका बोर्डवर लिहिलेला आहे. म्हणून आपल्याला लक्षात येतं सोयरोबा अंबीचे कितीतरी चांगले अभंग आहेत. विशेषतः प्रसिद्ध अभंग अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे, हरिभजना वीण काळ घालवू नको रे, अनुभवा वीण मान हालवू नको रे. हे लक्षात ठेवा. आणि एकही हरिभजनाशिवाय वेळ घालवू नकोस. अनुभव आला तरच मान हलव आणि अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे. या तिन्ही ओळी इतक्या महत्त्वाच्या आहेत
आपल्याला आपल्या आत जो ज्ञानदिवा आहे त्याच्याबद्दलच आज आपण बघणार आहोत. प्रत्येकाच्या आत आहे ज्ञानदीप. ऋषींनी त्याचं दर्शन घेतलं आणि त्यांनी वर्णन केलेलं आहे की आपल्या हाताचा जो अंगठा असतो त्या अंगठ्या एवढी आपली आत्मज्योत असते, अंगठ्याच्या आकाराची, आणि ती दिसते. पण ती इतकी सूक्ष्म आहे की ती दिव्य दृष्टीला दिसते. जी दृष्टी आत वळते ती तुमच्या MRIमध्ये वगैरे कधी येणार नाही आहे, कारण तशी ती फिजिकल नाही आहे. जे फिजिकल आहे, जे शरीराच्या अंगाने आहे त्याचा फोटो काढता येतो. संपूर्ण शरीराचा पेट स्कॅन म्हणून म्हणतात तो काढता येतो. शरीराच्या सर्व भागांचा काढता येतो. शरीराचे आतले जे भाग आहेत, हार्ट आहे, लंग्स आहे, लिव्हर आहे, इंटेस्टाईन आहे, या सगळ्याचा फोटो काढता येतो. पण शरीराचा आतला भाग असला तरी इट इज बॉडी, शरीर आहे. पूर्वी एक्सरेनी फक्त हाडांचा फोटो काढता येत होता. आता किती निरनिराळ्या प्रकारचे निघालेले आहेत. MRI निघालेला आहे, CT स्कॅन निघालेला आहे, आणि आता पेट स्कॅन निघालेला आहे. शरीराची कोणतीही बाजू राहत नाही की ती पेट स्कॅनमध्ये ह्याच्यात येत नाही. पण तरीसुद्धा ते बॉडी आहे, लक्षात ठेवा, ते शरीर आहे. आपल्याला काय बघायचं आहे? हे जे शरीर आहे त्याच्या आत मन आहे, त्याच्या आत बुद्धी आहे, त्याच्या आत चित्त आहे, त्याच्या आत आत्मा आहे. हे आत म्हणजे एका खोलीत दुसरी खोलीत असं नाही करायचं. म्हणजे इंद्रियापेक्षा मन सूक्ष्म आहे, मनापेक्षा बुद्धी सूक्ष्म आहे. सूक्ष्म म्हणजे अगदी अगदी मायक्रो 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 न दिसणारी. आपल्याला हे करोना वगैरे सारखे व्हायरस तरी कुठे दिसले? ते बघायला आपल्याला मायक्रोस्कोप लागतो ना. पण त्याच्याहीपेक्षा सूक्ष्म आहे ते मन, बुद्धी आणि चित्त. या प्रत्येकाचा आपल्याला अनुभव मात्र येतो. आणि अगदी आत आहे त्याला आनंदमय कोश म्हणतात किंवा आत्मा आपण म्हणूया. हा आतला जो आहे ना तो खरा मी आहे. बाहेरून आपली रूपं जरी निराळी दिसली तरी शरीराची रचना सारखीच आहे. काय रचना सारखी आहे? की 2 डोळे आहेत, 2 डोळ्यांच्या मध्ये नाक आहे, 2 डोळ्याच्या बाजूला कान आहेत, त्याच्या खाली ओठ, तोंड वगैरे हे सगळं आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. ही सगळ्यांची सारखी आहे, पण तरीसुद्धा एवढी व्हरायटी आहे. आणि त्या व्हरायटी ईश्वराने ज्याला बायोडायव्हर्सिटी म्हणतो, म्हणजे जैव विविधता, निसर्गातली विविधता. पहिली गोष्ट म्हणजे माझ्या हातावरचे जे ठसे आहेत ते इथे असलेल्या कोणासारखेही नाही. प्रत्येक बोटावरचा ठसा निराळा आहे. तुम्हाला माझे केस वाटतात तर केसाचं सुद्धा ॲनालिसिस केलं ना तर प्रत्येक केसात काही ना काहीतरी फरक आढळेल. व्हेनेशन म्हणून एक, मी का सांगतोय तुम्हाला, एक तत्व म्हणजे एवढी व्हरायटी असताना तुम्ही कुठे कुठे शिकणार आहात सगळं. एक तत्व नाम दृढधरी मना, हा एक संदेश आहे. म्हणून ज्ञानदेवानी आपल्या ज्ञानेश्वरीत स्वतःला आलेल्या अनुभवांचा एक अध्याय तयार केला आणि तो 19वा अध्याय. आणि नंतर ते निवृत्तीनाथांना दाखवल्यानंतर ते म्हणाले, ज्ञानोबा आपण गीतेवर आधारित हा ग्रंथ लिहिलेला आहे. गीतेचे अध्याय 18, श्लोक 700. आता 700 श्लोक मराठीत सोपे करून सांगण्यासाठी तुला 9000 ओव्या लिहाव्या लागल्या. पण तरीसुद्धा ज्ञानेश्वरीचं मराठी हे जुनं असल्यामुळे 700-750 वर्षापूर्वीचं आपल्याला आता ते अवघड वाटतं. म्हणून अलीकडच्या मराठीत ज्ञानेश्वरांचाच अलीकडच्या काळातला अवतार असे पावसचे जे स्वामी स्वरूपानंद त्यांनी अभंग ज्ञानेश्वरी म्हणून लिहिली. आता गंमत बघा, 700 श्लोक गीतेचे ते सोपे करून मराठीत सांगताना 9000 ओव्या ज्ञानेश्वरांच्या. पण ती जुनी मराठी आजच्या मराठीत सांगायला 16000 ओव्या. आता नवीन वर्षापासून आपण या जी ज्ञानेश्वरी आहे, अभंग ज्ञानेश्वरी, ती मूळ ज्ञानेश्वरी सारखीच आहे पण जास्त सोपी आहे, अत्यंत कानाला गोड वाटते, काय सुंदर शब्दरचना आहे. तर त्याचा अभ्यास आपण चैतन्यांगणमध्ये जानेवारीपासून सुरू करणार आहोत, लक्षात ठेवा. कारण लोक म्हणाले की आता दासबोध संपला, आता पुढचा ग्रंथ कुठला? म्हटलं तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही सुचवा. मग काय म्हणाले लोक? ज्ञानेश्वरी. म्हटलं जुनी ज्ञानेश्वरी घेण्यापेक्षा, कारण आपल्याला काही सगळे श्लोक ओव्या घेता येणार नाहीत, आपण ही ज्ञानेश्वरी घेऊया. ही ज्ञानेश्वरी तितकीच महत्त्वाची आहे. गोंदवलेकर महाराजांच्या शब्दात, कृष्ण कपडे बदलून आला आणि ज्ञानेश्वर झाला आणि त्यांनी संस्कृतमधली गीता मराठीत ज्ञानेश्वरी म्हणून सांगितली. परत ज्ञानेश्वर कपडे बदलून आले आणि स्वामी स्वरूपानंद झाले. त्यांनी अगदी अलीकडच्या मराठीत, म्हणजे मी बोलतोय आणि तुम्हाला समजते, एवढी सोपी पण एवढी गोड अशी ती अभंग ज्ञानेश्वरी आहे. 16000 ओव्या आहे. म्हणजे करायचं असेल तर आपल्याला पारायणसुद्धा करता येतं, करतात ना. आता डिसेंबर पुढच्या महिन्यात
त्यांची पुण्यतिथी असते स्वरूपानंदांची, त्यावेळेला ते आठवड्यावर पारायण वगैरे करतात, आठवड्यात छान पारायण होतं. पण एक मी का तुम्हाला सांगून ठेवलो, आज ज्ञानेश्वरीचा दिवस आहे, आज ज्ञानेश्वरांचा दिवस आहे. तर ही सगळी जी व्हरायटी आहे ना, त्यात निरनिराळी तत्त्व सांगितली जातात. मी तुम्हाला साधी पहिल्यांदा पृथ्वी, आप म्हणजे पाणी, तेज म्हणजे अग्नी, वायू म्हणजे वारा आणि आकाश, ही 5 महातत्व झाली. महातत्व ज्याला महाभूत म्हणतो. आपल्या शरीरात 5 प्राण आहेत. आपण नैवेद्य टाकून प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा, हे जे 5 प्राण आहेत ना, ते पुढचे 5. बरोबर. आपली 5 इंद्रिय आहेत, डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा म्हणजे स्किन. ही 5 इंद्रिय झाली. ऑर्गन्स ऑफ सेन्स याला ज्ञानेंद्रिय म्हणतात. आता ऑर्गन ऑफ ॲक्शन, कृती, याला म्हणतात कर्मेंद्रिय. हात, पाय, मलमूत्र विसर्जन, पुनरुत्पादन, ही 4 झाली. 5वं कुठलं आहे? जीभ. जीभ हे ज्ञानेंद्रिय आहे. ज्यावेळेला रुची अन्नाची आपल्याला कळते, बाहेरून आपण अन्न खातो, पेय पितो, ते गोड आहे का तिखट आहे हे सगळं जिभेने कळतं, बाहेरून आत, त्यावेळेला तिला जीभ म्हणजे रसना म्हणलेलं आहे. अन्नात निरनिराळ्या प्रकारचे रस असतात. 6 रस महत्त्वाचे आहेत. आणि या सगळ्या रेसिपीज आहेत ना, आपण निरनिराळ्या देशांच्या चायनीज वगैरे तर लोकांना आवडतात, पण या 6 चवी आहेत ना, त्या 6 चवीच्या पलीकडे कुठलीही रेसिपी करता येणार नाही. त्याच्यात गोड, कडू, तिखट, आंबट आणि कडू आणि तुरट आणि खारट आपल्याला 5 माहीत आहेत, पण तुरट चव माहीत नसते. तुरट चव म्हणजे मुळ्याची वगैरे जी चव असते ना, ती तुरट आहे चव, ब्रॅकिश म्हणतात त्याला. आणि मुख्य म्हणजे कडू चव महत्त्वाची आहे शरीराला. या 6 चवी महत्त्वाच्या आहेत, याला षड्रस म्हणतात. माझ्या गोव्याच्या भूमीत म्हणून बाकीबाबांची जी कविता आहे, तुम्ही झोपडीत जरी गेलात तरी तुमच्यासाठी पाट मांडून ठेवलेलं असेल आणि ताट वाढलेलं असेल. त्याच्यात साधंच जेवण असेल, पण त्याच्यात षड्रसांची नांदी असेल. त्यात केळफुलाची भाजी असेल तर केळफुलाची भाजी तुरट असते. त्याच्यानंतर खारट, आंबट, तिखट हे सगळे रस तुम्हाला त्या गरिबाच्या झोपडीतल्या अन्नात मिळतील. हा पूर्वीचा गोवा आहे, हे लक्षात ठेवा. पण आहेत ही षड्रस, हे 6 रस आहेत. ते कोणी कुठे जिभेने कळतात, पण जेव्हा ऑर्गन ऑफ ॲक्शन आहे जीभ, ज्यावेळेला बोलते त्यावेळेला. बोलणं ही कृती आहे. आतून बाहेर आहेत ना ऑर्गन ऑफ ॲक्शन. मी मलमूत्र विसर्जन आतून बाहेर करतो. ऑर्गन ऑफ रिप्रोडक्शन जननेंद्रिय आतून बाहेर आहे. माझी घाम आतून बाहेर येतो, हात आतून बाहेर हालचाल होते, पाय आतून बाहेर हालचाल होते. आतून बाहेर आहे ते ऑर्गन्स ऑफ ॲक्शन, बाहेरून आत आहे ते ऑर्गन्स ऑफ सेन्स म्हणजे ज्ञानेंद्रिय बाहेरून आत आणि आतून बाहेर कर्मेंद्रिय. ही 5 झाली. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण आणि 5 महाभूत, 20 झाली. आता 5 विषय इंद्रियांचे 5 कान, नाक, जीभ आपण म्हणतो ना, हे ज्ञानेंद्रिय झाली. पण प्रत्येक इंद्रियाचा एक विषय आहे. विषय म्हणजे ऑब्जेक्ट्स, की ज्यातून मला त्या विषयाचा अनुभव येतो. कानाचा विषय आहे शब्द. शब्द, स्वर, सूर, संगीत किंवा गोंगाट हे सगळं कानातून आत जातं. म्हणून शब्द, स्पर्श हा त्वचेचा आहे. सगळीकडे आपल्याला स्पर्श होतो, डोक्यावर होतो, पायावर होतो, कारण त्वचा हे एकमेव इंद्रिय आहे की जे सगळ्या देहाला व्यापून आहे. अगदी डोक्यापासून ते मस्तकापर्यंत डोक्यावरचे केस जातील, पण स्किन आहे की हो. आणि प्रत्येक अगदी माशी म्हणतो ना, मूस, ती जरी बसली तरी आपल्याला कळतं. सेन्सेशन थ्रू आउट द बॉडी आहे. म्हणून हा फार महत्त्वाचा भाग झाला. त्याच्यानंतर त्वचेचा कुठलाही स्पर्श. रूप हा डोळ्याचा विषय आहे. रूप, तेज, सौंदर्य, दृश्य हे सगळं बाहेरून आत डोळ्यातून आपण घेतो. बरोबर आहे. नंतर शब्द, स्पर्श, रूप, रस म्हणजे जीभ आणि गंध म्हणजे नाक. हे 5 इंद्रियांचे 5 विषय झाले. आता शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे आणखीन 5 झाले. अशी 25 तत्व होतात. या 25 तत्वातलं एक तत्व तू धर आणि ते तत्व आहे नाम. एक तत्व नाम दृढ धरी मना.
बाकीच्या ह्या सगळ्या तत्वांचा जो पसार आहे ना विद्वानांसाठी ठेवा. दागबोधात वगैरे सुद्धा हे सगळं आत्ता तुम्हाला मी सांगितलं ते स्पष्ट करून सांगणारे समास आहेत. ते अभ्यास करायचा असेल तर घ्या, पारायण करायचे तर घ्या, पण प्रवचनकारांनी त्याच्यावर फार बोलू नये, कारण त्याला पुढे हे लागतं. आता मी तुम्हाला 5-5-5 सांगितलं, कुणाच्या लक्षात राहिलं? पण मी बोर्डवर किंवा ज्याला PPT म्हणतात तुम्हाला पडद्यावर दाखवलं असतं तर आणि मी बोललो असतो तर तुम्हाला लक्षात राहिलं असतं. जे विद्यार्थी आहेत त्यांनी नोट डाऊन केलं असतं. पण हे नुसते लक्षात ठेवा, अशी 25 तत्व आहेत. त्या सगळ्यात नाम हे तत्व प्रधान आहे, प्राण आहे. या 25 तत्वांचा प्राण नाम हा आहे. आणि अगदी पहिल्या दिवसापासून आपण देवाची ये द्वारी उभा क्षणवरी, देवाचं दार नाम आहे. देवाचं दार म्हणजे देवळाचं नाही, मंडपाचं दार नाही, गर्भकुडीचं दार नाही, आणि मूर्ती जी आहे ना मूर्तीसुद्धा दारच आहे. बाहेरून स्पर्श करतो ती, ही स्किन वगैरे दार आहे माझ्या आत शिरायचं. नाकातून मी श्वास आत घेतो, कानातून मी शब्द आत घेतो, जिभेतून मी रुची आत घेतो. हे सगळे अनुभव बाहेरून आत येतात इंद्रियांचे, आणि ते जे आहे ना ते दार आहे. आणि या सगळ्यात मुख्य दार कुठलं तर मुख. मुख म्हणजे मुख्य आहे. तोंड हे सगळ्यात मुख्य, कारण तोंडातून जर मी खाल्लंच नाही काही तर बाकीची सगळी इंद्रिय हळूहळू मरून जाते. तोंडापेक्षा एक सूक्ष्म भाग आहे. एक गमतीदार गोष्ट सांगितली जाते. एक साधू जात असताना एक माणूस असा विचित्र हालचाल करत नाचत असतो. त्याला विचारले, तुला काही त्रास होतोय का रे? मी काही तुला मदत करू शकू का? तो म्हणाला, माझी सगळी इंद्रिय आतून भांडतायत. श्रेष्ठ कोण? कान म्हणतायत मी श्रेष्ठ, मला त्याचा त्रास होतोय. डोळे म्हणतात मी श्रेष्ठ, प्रत्येकजण म्हणतायत मी श्रेष्ठ, आणि म्हणून मी अस्वस्थ आहे. त्यावेळेला ते म्हणाले, एक साधा उपाय आहे, मी तुझ्या इंद्रियांशी बोलतो. साधू आहे, मला सिद्धी प्राप्त आहे. त्यांनी त्याच्या सांगितलं की हे इंद्रियानो, तुम्ही कोण श्रेष्ठ बघायचं असेल तर एक एक करून तुम्ही देह सोडून जा. जसं रजेवर जा म्हणतो ना, रजेवर जा. डोळे म्हणाले, पहिल्यांदा आम्ही जातो. डोळे निघून गेल्यानंतर तो आंधळा झाला. आंधळी माणसं काही जगत नाहीत. आंधळी माणसं जेवतात, लग्न करतात, त्यांना मुलं होतात, सगळा संसार करतात. आणि डोळ्यांच्या लक्षात आलं की आपल्यामुळे या माणसाचं चाललंय. डोळे परत आले. कान म्हणतो आता आम्ही जातो. बहिरी माणसं काही जिवंत राहत नाहीत. बहिरी माणसं सगळा व्यवहार करतात. कानानंही कळलं. काय कळलं की आपल्याशिवाय त्याचं चांगलं चाललंय. कान परत आले. नाक गेलं, म्हणजे गंध येत नाही तरीसुद्धा माणसं जिवंत राहतात. प्रत्येक इंद्रिय गेलेलं आहे, लक्षात ठेवा. हात गेले. हात तुटलेले माणसं ज्याला तोटी म्हणतो जगत राहतात. पाय तुटलेले पांगळे म्हणतो जगत राहतात. पांगळे जगतात, आंधळे जगतात, बहिरे जगतात, मुके जगतात, हे सगळे जगतात. म्हणजे या सर्व इंद्रियांशिवाय चाललं. आता मी जाऊन बघतो असा आतून आवाज आला. त्यावेळेला साधू म्हणला, हा प्राणाचा आवाज आहे. प्राण, याला जाऊ दे थोडा वेळ बाहेर. आणि प्राण ज्या वेळेला बाहेर जायला लागला त्यावेळेला सगळी इंद्रिय म्हणजे तू बाबा जाऊ नकोस, तू थांब, कारण प्राणच बाहेर गेल्यानंतर सगळे इंद्रिय काय काम करणार आहेत. आणि मग सगळ्या इंद्रियांचं भांडण थांबलं आणि सगळ्यांनी मान्य केलं की इंद्रियांपेक्षा प्राण महत्त्वाचा आहे, जीव महत्त्वाचा आहे, आतली शक्ती महत्त्वाची आहे किंवा आतलं चैतन्य महत्त्वाचं आहे. ते जोपर्यंत आहे तोपर्यंत मी जिवंत आहे. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझी इंद्रिय कार्य करत आहेत. लक्षात घ्या, आहे प्राण सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे सगळं जे आपण उपासना भक्ती सगळं म्हणतो, प्राण काय तर नाम हा प्राण आहे. ते एकतत्व, ते गृहीत धरलं पाहिजे. तर आपण ज्ञानेश्वरांचं बघत होतो तर विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांचं लग्न होतं. कुठे? आळंदीला ते येतात. आळंदी रुक्मिणीबाईंचं गाव. तिथे सिद्धेश्वर नावाचं मंदिर, तिथे हे विठ्ठलपंत येतात. आणि त्यांच्या रुक्मिणींच्या वडिलांना मुलीच्या काळजी नसते, पण चांगला वर बघत असतात. हे विठ्ठलपंत तिथे आले, तिथे राहिले 2-3 दिवस. म्हणाले, आता काय तेजस्वी माणूस आहे हा, त्याची दिनचर्या किती चांगली आहे, आणि त्याच्या वाणीवर वगैरे त्याचं केवढं नियंत्रण आहे. त्यांनी विचारलं की माझी मुलगी बघा आणि लग्न करायची तयारी असेल तर लग्न लावतो. ते म्हणाले, मला लग्न करायचं नाही आहे, पण बघा ना मुलीला, तुम्ही जर अनुरूप असाल एकमेकाला तर लग्न करूया. लग्न करूनसुद्धा तुम्ही स्वतंत्र उपासना करू शकाल. लग्न केलं. लग्न केल्यानंतर सतत ते रुक्मिणीबाईंना विचारायचे, तुझ्या वडिलांच्या शब्दाला मी मान दिला म्हणून मी या बंधनात अडकलो, मला तू परवानगी दे संन्यास घेण्याची. लक्षात ठेवा, पत्नीची परवानगी असल्याशिवाय संन्यास घेता येत नाही.
आईवडिलांची परवानगी असल्याशिवाय मुलाला लग्नापूर्वी संन्यास घेता येत नाही, कारण जबाबदारी आहे ना. म्हणून आत्महत्या करता येत नाही. आत्महत्या गुन्हा मानलेला आहे. आत्महत्या यशस्वी झाली म्हणजे मेलात तर तो गुन्हा नाही आहे. अटेम्प्टेड सुइसाईड म्हणजे तुम्ही आत्महत्या केली आणि जिवंत राहिलात तर तुम्हाला काय आहे, शिक्षा तुरुंगात खेचलं जातं तुम्हाला कोर्टात. गुन्हा आहे. कारण का, तू जबाबदारी टाळत होता. एवढं कर्ज वगैरे सगळं केलंस आणि आता बायको मुलं लहान आहेत तुझे आणि तू आत्महत्या करून निघून गेला. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, सामाजिक जबाबदारी आहे, नैतिक जबाबदारी आहे, एथिक्स, एथिकल रिस्पॉन्सिबिलिटी, या मॉरल, या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून तो गुन्हा मानलेला आहे. तुम्ही जर म्हटलात माझा जीव आहे मी देईन किंवा ठेवेन, नाही आहे. तुझा जीव नाही आहे. कारण हा तुझा जीव जगवण्यासाठी अन्न शेतकरी पिकवतो, कपडे ते शेतातून कापूस येतो, नंतर कापड, नंतर शिंपी, या सगळ्या गोष्टी आहेत ना. तू जिवंत आहेस म्हणजे काय, या सगळ्यांच्या जबाबदारीमुळे तू जिवंत आहेस. म्हणून तू आत्महत्या करू शकत नाहीस. हे मी तुम्हाला का सांगतोय की हे परत परत म्हणायचे. त्या म्हणाल्या की आपला संसार आत्ता सुरू झाला आहे, मी तुम्हाला परवानगी देणार नाही. एकदा पहाटे काय झालं की त्या अर्धवट झोपेत होत्या, अर्धवट जाग्या होत्या. कोण? रुक्मिणीबाई. पहाटे त्यांनी विचारलं मी संन्यास घेऊ का, आणि त्या असं काहीतरी म्हणले असतील. त्यांनी ती आज्ञा समजली आणि ते निघून गेले. रुक्मिणीबाईंच्या आतून त्यांना एवढी खात्री होती की आपला पती परत येणार आहे, आपला पती जिवंत आहे. म्हणून त्या काळात 700 वर्षापूर्वी पती निघून गेला, त्याला वर्ष झालं, 2 वर्ष झाली, तरी ह्या कुंकू लावत होत्या आणि मंगळसूत्र घालत होत्या. लोक म्हणत होते हिला वेड लागला आहे. ती म्हणाली माझा पती मेला आहे अशी काही बातमी मला आलेली नाही आहे, त्याचं प्रेत काही कोणी मला दाखवलेलं नाही आहे, तो परत येतो की नाही ते बघा. म्हणून त्यांनी मनातून काय ठरवलं, हे मनातून आलेलं व्रत आहे ना ते महत्त्वाचं. बाहेरच्या व्यक्ती सुचवतात आपल्याला की हे करा ते करा. सध्या व्हॉट्सॲप नावाची युनिव्हर्सिटी आहे, ते सगळं सुचवतात आणि ते तुम्ही सगळं केलं तर नक्की मेलात म्हणून समजा. कारण किती औषधं सांगितलं त्या एका रोगावर वगैरे, सगळी औषधं, हे करा ते करा ते करा ते करा, नाही आहे. महत्त्वाचं काय आहे की मला आतून काय वाटतं. आपल्याला आतून काही का वाटत नाही, आपण सतत बाहेरून घेत असतो. यांनी सांगितलं ते ऐकलं, त्यांनी सांगितलं ते ऐकलं, ते वाचलं ते पाहिलं ते, कुणी मोबाईलवरून हे बाहेरून बाहेरून बाहेरून. आतून मला काही वाटतच नाही आहे, आतून मला काही स्फुरणच होत नाही. ज्याला मोटिवेशन, ज्याला इन्स्पिरेशन, ज्याला इनर व्हॉइस, ज्याला इंट्युइशन, ज्याला इनसाईट, हे आतलं सगळं बंद झालेलं आहे. एक साधा शब्द सांगतो, आतून मला जी प्रेरणा होते त्याला इंट्युइशन म्हणतात. पण मी सगळ्या गोष्टीची ट्युशन लावलेली असल्यामुळे मला कोणीतरी सांगते नवीन कढी बघा, व्हॉट्सॲपवर शिकव. अरे बापरे, ती कढी पिण्यापूर्वी दुसऱ्या कोणाला द्या, 15 मिनटं त्याच्यावरचा परिणाम बघा आणि नंतर तुम्ही घ्या. त्याच्यात काय काय घातलेलं असतं, गंमत बघा तुम्ही. म्हणून काय की मला सांगायचं आहे काय, आतून तुम्हाला काय वाटतं, आतून वाटणं. ट्युशनमुळे इंट्युइशन बंद झालेलं आहे. सगळ्याच गोष्टीची ट्युशन आहे आज. ऑनलाईन काय मिळत नाही, वाटेल त्या गोष्टी ऑनलाईन शिकायला मिळतात. ट्युशन ट्युशन ट्युशन. व्हॉट अबाउट माय इंट्युइशन, माझी अंतःप्रेरणा काय आहे. तर ह्यानं अंतःप्रेरणा झाली रुक्मिणीबाईंना की नवरा जिवंत आहे आणि कधीतरी तो परत येणार आहे. त्यांनी सांगितलं की इंद्रायणीला की मी तुझ्यात अंघोळ करेन आणि हा जो पिंपळ आहे सिद्धेश्वरचं मंदिर म्हणजे त्याचे वडील वगैरे तिकडेच असायचे. सिद्धेश्वराच्या समोर जो पिंपळ आहे त्या पिंपळाला मी प्रदक्षिणा घालीन. किती प्रदक्षिणा घालीन, माझे पती परत येईतोपर्यंत. आता गंमत बघा, इंद्राणीवर सगळी आळंदी आंघोळ करायची. पुरुष आंघोळ करायला जाण्यापूर्वी म्हणजे 4 वाजता समजा पहिला पुरुष गेला तर त्याच्या आधी रात्री 2ला 3ला उठून या आंघोळ करायच्या. मग थंडीत वगैरे आंघोळ केल्यानंतर ओले त्या कपड्याने त्या पिंपळाला प्रदक्षिणा घालायच्या. लोक कधी कधी तिला वेडी म्हणायचे, पण त्यांची आतून त्यांना वाटत होतं ना. एक दिवस काय झालं, प्रदक्षिणा घालत असताना अजून उजेड असा झालेला नव्हता, त्यांचा पाय कुणाला तरी लागला. ते म्हणाले हे दगडासारखं कठीण नाही आहे, बरोबर. नंतर हे लाकडासारखं सुद्धा दगडापेक्षा मृदू असं काही नाही आहे. बघितलं तर काहीतरी भगवं दिसलं. भगवं जनावर नाही हो, आपण इतके रंग बघतो जनावरांचे, भगवा रंग जनावरांच्यात नसतो. जरा त्यांनी वाट बघितली, जरा आल्यानंतर यांचा पाय लागला होता आणि पाय लागल्यानंतर त्यांनी क्षमा नमस्कार केला. नमस्कार करताना त्यांची काकणं वाजली. म्हणजे त्यांना कळलं की ही सौभाग्यवती आहे. सौभाग्यवतीला त्यांनी वर दिला पुत्रवती भव. त्या हुंदका देऊन रडायला लागल्या. अजून पूर्ण दिसतच नाही आहे, पण त्यांच्या लक्षात आलं कोणीतरी साधू बसलेला आहे आणि त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे पुत्रवती भव. रडायला लागल्यानंतर तोपर्यंत जरा उजाडलं होतं.
त्यांनी बघितलं की तू सौभाग्यवती आहेस ना, मला नमस्कार केला त्यावेळेला कंकणं वाजवलीस ना. हो. मग म्हणाली आशीर्वाद. म्हणाली माझा पती सोडून गेलेला आहे, नाही तो परत येईल, माझा आशीर्वाद खोटा होणार नाही, कारण त्यावेळेला मी सुद्धा ध्यान करत होतो. आय वॉज इन ट्यून और आय वॉज वन विथ गॉड. देवाशी एकरूप झालो होतो, म्हणून जो आशीर्वाद दिला तो आतल्या देवाने दिलेला आहे, मी दिलेला नाही आहे. आणि तो आतल्या देवाला खरा करावा असं वाटेल. तू तुझ्या पतीचं वर्णन सांग. मी आता दक्षिणेकडे निघालेलो आहे रामेश्वरला, मी काशीहून आलेलो आहे, माझ्या आश्रमाची व्यवस्था मी माझ्या एका आवडत्या शिष्याला सोपवलेली आहे, तू वर्णन सांग. आणि त्या वर्णन जे सांगतात ते त्यांच्या आश्रमाच्या शिष्य की ज्यांनी आश्रमाची जबाबदारी असते, विठ्ठलपंत त्यांचंच नाव आहे आणि हे रामानंद. ते म्हणाले थांब थांब थांब, मला माहीत आहे तुझा पती, माझ्या आश्रमाची व्यवस्था मी त्याच्याचकडे सोपवून आलेलो आहे, मी जातो परत आणि त्याला परत पाठवतो. पण संन्यास आश्रम त्यांनी घेतला आहे. गुरुची आज्ञा ही कोणत्याही आश्रमापेक्षा वरती आहे. मी त्याला गुरु म्हणून आज्ञा करतो आणि तो परत येईल. त्याप्रमाणे ते गेले. त्यांनी सांगितलं की तुझी पत्नी आहे. सगळं झाल्यानंतर हे विठ्ठलपंत परत आले गुरुची आज्ञा म्हणून. त्यावेळेला समाजात जे पंडित आणि विद्वान होते त्यांनी सांगितलं की संन्यासाश्रमातून परत येणं मान्य नाही आहे. तुम्हाला जी संतती होईल त्या संततीला आम्ही समाजात मानच देणार नाही. काय करा तुम्ही जीव द्या ना. त्यावेळेला गुरुनी आज्ञा काय केलेली आहे, परत जा घरी आणि तुला पुत्र होऊ देत, कारण तो आशीर्वाद दिलेला आहे, तो आशीर्वाद खरा करायला पाहिजे. समाज एकीकडे आणि गुरुची आज्ञा दुसरीकडे, त्यांनी गुरुची आज्ञा मानली. म्हणून पहिल्यांदा ज्या वेळेला झालं, कुणी बारसं वगैरे कोण करणार आहे हो, त्यांच्याकडे येणार आहे कोण. तर ते म्हणाले माझ्या मनात निवृत्ती निर्माण झाली होती म्हणून मी संन्यास घेतला, गुरुनी आज्ञा दिली, हा पहिला मुलगा आहे त्याचं नाव आपण निवृत्ती ठेवूया. निवृत्तीचा पहिला परिणाम काय असेल तर त्याला ज्ञान चांगलं मिळतं. दुसरा मुलगा होतो त्याचं नाव ज्ञानदेव ठेवतात. निवृत्तीतून निर्माण झालेलं ज्ञान. ज्ञान आत्मज्ञानाकडे जाण्यासाठी काही स्टेप्स चढून जावे लागतात. त्याला सोपान, आपण कोकणीत सोपानं म्हणतो की नाही, त्याला सोपान म्हणतात. तिसऱ्या मुलाचं नाव सोपान ठेवलं. चौथी मुलगी झाली. आता तुम्ही सोपानं चढून वरती गेल्यानंतर मुक्तीच मिळाली तुम्हाला, म्हणून तिचं नाव मुक्ताई ठेवलं. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई, याला अर्थ आहे. ही 4 मुलं झाली, इतकी बुद्धिमान, इतकी दिसायला चांगली, पण लोकांनी एवढा त्यांचा छळ केला, त्यांना बॉयकॉट म्हणजे आपण म्हणतो त्यांना वाईट टाकलं, त्यांच्यावर बहिष्कार टाकला, त्यांना समाजात येणं बंद केलं. आज तुम्ही आळंदीला जर गेलात तर तिथे इंद्रायणीच्या मध्ये असं एक आलेलं आहे ज्याला बेट म्हणतात, आयलंडसारखं. त्यावेळेला आता जरा जास्त झालं आहे, त्याला सिद्ध बेट म्हणतात. तिथे झोपडी बांधून हे राहत होते. तुम्ही यायचं नाही समाजात, तुम्हाला कोणी पाणी देणार नाही, पाणी इंद्रायणीचं मिळेल, तुम्हाला कोणी भिक्षा घालणार नाही. नंतर त्यांनी सांगितलं माझ्या मुलांचा काय दोष आहे, त्यांना वाटल्यास शुद्ध करून घ्या तुम्ही. ते म्हणाले त्याच्यासाठी तुम्हाला एक शिक्षा घ्यावी लागेल, देहांत प्रायश्चित्त. तुम्ही आणि तुमच्या पत्नीने म्हणजे तुमच्या मुलांनी तुमच्या आईवडिलात तुम्ही आत्महत्या केली पाहिजे. एक दिवस निवृत्तीनाथांचं वय, आता आजच्या दिवसाला निवृत्तीनाथांचं वय आणि हा प्रसंग महत्त्वाचा आहे. निवृत्तीनाथ 12 वर्षांचे, ज्ञानेश्वर 10 वर्षांचे, सोपानदेव 8 वर्षांचे आणि मुक्ताई 6 वर्षांचे. रात्री झोपलेले असताना अत्यंत चांगलं त्यांचा निरोप घेऊन त्यांना न उठवता हे आईवडील गेले. आणि कोणी म्हणतात ते ऋषिकेशला गेले, हिमालयात गेल्या, कोणी म्हणतात आम्ही त्यांना नदीत उडी टाकून वाहून जाताना बघितलं. ठीक आहे, पण मग ते परत कधी आले नाहीत, ते गेले. त्यावेळेला दुसऱ्या दिवशी निवृत्तीनाथ उठल्यानंतर म्हणाले की काय माझ्यावर आकाश कोसळलं, कारण आता मीच आई आणि मीच वडील, सगळ्या भावंडांची जबाबदारी. आणि आता जबाबदारी म्हणजे काय, त्यांना कोणी खायला देत नाही, प्यायला देत नाही आहे. पण गंमत बघा, ही मुलं जरा वाढल्यानंतर आता 10-12 वर्ष म्हणजे बऱ्यापैकी मोठी आहेत. ते ज्यावेळेला भिक्षा मागायला जायचे त्यावेळेला पुरुष सांगायचे सावलीचा स्पर्श आमच्या घराला होता का म्हणे, काही तुम्हाला मिळणार नाही. त्यावेळेला त्या पुरुषांची बायको मागून खून करून सांगायची मागच्या दारी या, आम्ही घ्याल. म्हणजे मातृशक्तीने त्यांचं चांगल्यापैकी संभाळ केला, संरक्षण केलं. पण तरीसुद्धा समाजात घेतलं नाही. मग ते म्हणाले असं किती दिवस चालणार, त्यांचा कुठलाच संस्कार झाला नाही, नाम बारसं झालं नाही, अशी नावं ठेवली गेली. मुंज नाही झाली. मुंज करून तुम्हाला शुद्ध व्हायचं असेल तर शुद्धीपत्र आणा. शुद्धीपत्र कुठून आणा, एकतर काशीतून, नाहीतर दक्षिण काशी पैठण, जिथे एकनाथांचा सगळा अवतार कार्य झालं. तर ते म्हणाले पैठणला जातो.
चालत चालत निघाली हो ही मुलं. पैठणला आल्यानंतर तो प्रकार घडला की ज्याचा उल्लेख हे जे शेवटचे अभंग आहेत ना, नामदेवांनी लिहिलेले 90 अभंग लिहिले का 70, संपूर्ण वर्णन केलेलं आहे की कशी ज्ञानदेवांनी समाधी घेतली, त्याच्या आधी लोकांची स्थिती कशी होती, हजारो लोक जमलेले होते आणि नंतर सगळ्यांची स्थिती कशी झाली हे तर सांगतो, परंतु म्हणाले निवृत्तीनाथांची स्थिती कशी झाली. निवृत्तीनाथांनी त्यावेळची आपली मनस्थिती किंवा भावस्थिती वर्णन करणारा अभंग लिहिला आहे, तो मी तुम्हाला नंतर सांगतो. तर हे गेले चालत चालत पैठणला. पैठणला गेल्यानंतर ही आली संन्याशाची मुलं. आधीच आळंदीला संन्याशाची पोरं, पैठणच्या लोकांनाही माहीत होतं ही संन्याशाची पोरं आहेत, ही अशुद्ध आहेत, यांना कोण शुद्धीपत्र देणार आहे, आणि शुद्धीपत्र तुम्ही पैठणून आणा, मग आम्ही तुमची मुंज करतो आणि आमच्यात तुम्हाला सामावून घेतो. झाल्यानंतर ते बोलायला लागले. निवृत्तीनाथ म्हणतोय की आमचा काय दोष आहे हो, आणि तसं बघितलं तरी आमच्या आईवडिलांचा काय दोष होता, उलट माझी आई सती सावित्रीसारखी होती, पिंपळाला प्रदक्षिणा घालत होती. म्हणाले आम्हाला सगळा तो इतिहास माहीत आहे, पण शास्त्रात परत यायला परवानगी नाही आहे. आणि तुझे वडील नुसते परत आले असं नाही, संन्यासाश्रमातून गृहस्थाश्रमात आले आणि तुमचा जन्मही झाला, तुम्ही अशुद्ध आहात. निवृत्तीनाथ परत शांत सांगतोय, शांतपणे द्या आम्हाला, आमचा काही दोष नाही आहे, आम्ही जन्मलो त्यांच्या पोटी, आम्हाला कुठे माहीत होतं हे सगळं. ज्ञानेश्वरांना जरा राग आला. ते म्हणाले आत्मा सगळ्यांच्यात एकच आहे, खरं म्हणजे कोण कोणाला शुद्धीपत्र देणार आहे. आणि तसं जर बघितलं तर तुमच्या ज्ञानाचा एवढा अहंकार तुम्हाला आहे, त्याच्यापेक्षा आम्ही निष्पाप आणि निरागस मुलं आहोत ना, आम्ही तुमच्यापेक्षा जास्त शुद्ध आहोत, आम्ही तुम्हाला शुद्धीपत्र द्यायला पाहिजे. सगळ्यांच्यात एकच आत्मा आहे हे कळल्यानंतर एक विद्वान म्हणाला, तो समोरून एक रेडा जातोय, त्या रेड्याचं नाव ज्ञान्या आहे. अशी नावं ठेवतात ना, तर ज्ञान्या आहे, तूही ज्ञान्या, तुझ्यात आणि त्याच्यात एकच आत्मा असेल. तुला वेद वगैरे आम्हाला काही वडिलांनी शिकवलं तेवढं मला माहीत आहे, चालेल बोलून दाखव त्याच्या तोंडून. आणि खरंच तो रेडा, पहिली जी ऋचा आहे ओम अग्निमिळे पुरोहित, ही ऋग्वेदातली पहिली जी ऋचा आहे ती त्या रेड्यानी म्हणली. रेड्यानी म्हणल्यानंतर रेडा काय करत होता, पखाली म्हणजे कातड्याच्या पिशव्या त्या नदीत जाऊन भरायच्या, आणि कोणाला घरी पाहिजे असेल किंवा कोणाचं बांधकाम चालू असेल तिथे त्या रिकाम्या करायच्या, परत जायच्या नदीवर भरायचं, हे त्याचं काम होतं. आपला रेडा संस्कृत बोलतो म्हटल्यानंतर तो एवढा घाबरला, हा रेडा मी घरी नेणार नाही, हा रेड्यातला ब्राह्मण आहे. कल्पना करा. ज्ञानेश्वर म्हणले नाही नाही रे, नाही म्हणाले, मी आता ह्याला घरी नेणार नाही, याला हातसुद्धा लावणार नाही, हा पवित्र आहे, हा वेद म्हणतो. त्यावेळेला सगळेजण चाट पडले, गप्प बसले, सगळे विद्वान पंडित वगैरे. आणि हा चमत्कार झाल्यानंतर ज्ञानेश्वर म्हणाले हा चमत्कार नाही आहे, काहीही करू शकतो, तुम्ही कुणालाही मारा, त्याचे वळ मी माझ्या पाठीवर दाखवू शकतो. इतकं सगळं जग एका सूत्रात बांधलेलं आहे. सूत्रे मणिगणा इव गीतेत म्हणलेलं आहे. सगळ्या मणींचा सूत घालून माळ करताना तसे विश्वातले सगळे प्राणी ही एक माळ आहे, आणि एका सूत्रानं ते गुंफलेले आहे, त्या सूत्राला आत्मा म्हणतात. कुत्र्याला वगैरेला सुद्धा प्रत्येकाला आत्मा आहे, पण माणसाला आत्मा आहे याची जाणीव आहे, म्हणून आत्मज्ञानाची प्रेरणा माणसाला मिळू शकते. मग ज्ञानदेवांचा जय जयकार सुरू केला लोकांनी. शुद्धीपत्र तिथेच राहिलं, लोकांनी खांद्यावर घेऊन नाचवायला सुरुवात केली. आता हे सगळा चमत्कार घडला ना, हा चमत्कार घडल्यानंतर ते म्हणाले तुम्ही चला आता, आम्ही सांगतो, निरोप देतो की तुम्ही शुद्ध आहात, म्हणजे खरं म्हणजे आमच्यापेक्षा शुद्ध आहात, आम्हाला जे जमत नाही ते तुम्हाला जमलेलं आहे. आता पुढे सहज एक गंमत तुम्हाला वाटेल, पण हा इतिहास आहे. त्यावेळेला ते म्हणाले की हा रेडा पैठणमध्ये नको, कारण लोक काय म्हणतील, हे वेद म्हणतात त्यात काय विशेष आहे, रेडासुद्धा वेद म्हणतो, म्हणून हा रेडा पैठणमध्ये नको. हे 4 भावंड त्या रेड्याला घेऊन आली हो, आणि पैठणून चालत चालत आली पुण्याच्या जवळ आळंदी, त्या पुण्याच्या जवळ येळेगाव नावाचं कुठलं तरी गाव आहे किंवा येळे असं काहीतरी, तिथे तो रेडा मेला. तिथे त्यांनी त्याचा संस्कार केला, पुरला, आणि तिथे त्यांनी समाधी, आता चांगली समाधी बांधलेली आहे. मला वाटतं की नियर फ्युचर टुरिस्ट स्पॉट बनेल, कारण ज्ञानेश्वरांच्या बरोबर पैठणून आलेला रेडा इथे मेला, त्याला इथे पुरला, आणि त्याच्या याच्यावर ही समाधी बांधलेली आहे रेड्याची. हे सगळं सांगितलं. नंतर ती आळंदीला आली, तरी एकदम त्यांचा त्रास काही कमी झालेला नाही, अजून दाखवायचे होते त्यांना चमत्कार. पण एक कथा मी तुम्हाला सांगतो, हे लक्षात आलं ना तर
तर कुठलाही वर हा कायमचा वर नाही आहे, वराच्या पोटात शाप आहे, आणि कुठलाही शाप हा कायमचा शाप नाही आहे, शापाच्या पोटात वर आहे. एक उदाहरण तुम्हाला सांगतो की नकळत तो बाण लागून तो श्रावण बाळ मारला जातो दशरथाकडून. त्याचे आईवडील शाप देतात की आमचा मुलगा मेला आहे, त्याचं नाव घेत छाती बडवत जसे आम्ही मरतोय तसं तुझा मुलाचा विरह तुला होईल, वियोग होईल, आणि तू त्याचं नाव घेत छाती बडवत मरशील. आता शाप आहे, शापाच्या पोटात वरदान आहे. कारण दशरथाला मूलच नाही आहे, 300 राण्या केल्यात त्यांनी, त्याला मूल नाही आहे. आज ज्या अर्थी यांनी शाप दिलेला आहे की माझा मुलाचा विरह सहन न झाल्यामुळे मी छाती बडवत नाही, त्यासाठी मुलगा नको का व्हायला. म्हणून दशरथाच्या दोन्ही डोळ्यातून अश्रू आले. एका डोळ्यात दुःख होतं की आपल्यामुळे 3 जीव मारले गेले. एक तो श्रावण आणि त्याचे आईवडील. त्याला फार वाईट वाटलं, चुकून झालं होतं, पण ते मेले ना. पण दुसऱ्या डोळ्यातून आनंदाश्रू होते, कारण या निमित्ताने शाप खोटा होणार नाही, आपल्याला पुत्र होईल. मग त्याचा वियोग विरह ते पुढे बघूया. सगळं रामायण आपण बघायचं नाही. पण यात बघा ना की आत्ता शाप दिला, शापाच्या पोटात वरदान, राम वगैरेंचे जन्म, त्या वरदानाच्या पोटात पुन्हा शाप. तो वनवासाला गेल्यानंतर दशरथ हाय रामा हे रामा म्हणत मरतो. शाप आहे प्रत्येकाच्या ह्याच्यात, शापाच्या पोटात वरदान. जीवन हे कायम असं आहे. एक प्रसंग मी तुम्हाला सांगतो. निवृत्तीनाथ हे निस्पृह आहेत, त्यांना कोणती इच्छा नाही आहे, ते स्थितप्रज्ञ आहेत. ते कधी त्यांना दुःख होत नाही, कधी जास्त आनंद होत नाही, जास्त जोरात हसतही नाहीत, टाळ्या वाजवत नाचत नाहीत, असे ते नाथपंथी आहेत निवृत्तीनाथ. एकदा म्हणाले की मुक्ते मांडे खावेसे वाटतात. सहज गंमत बघा, मांडे खावेसे वाटतात. मुक्ताईला एवढा आनंद होतो की ज्ञानदेवाला म्हणते की ज्ञान्या, आज दादाला काहीतरी खावंसं वाटतंय. एरवी त्याला काहीच वाटत नाही, इच्छेच्या पलीकडे गेलेले आहेत ते. मी काय करते, मांड्याचं सामान आहे म्हणाली घरात, आपण काय करूया, मी गोरोबा काकाकडे जाते आणि त्याची फुटलेली, कारण तिथे तवा कुठलाय, तंदूर म्हणतात ना, तंदूर त्याच्यावर भाजायचे असतात, आपण करतात ना भाकरी वगैरे करतात ना तंदुरी, तर ते लक्षात ठेवा. तर मी खापर घेऊन येते, म्हणजे फुटलेलं आपल्याला माठ कशाला पाहिजे, मडकं कशाला पाहिजे, फुटलेलं खापर घेऊन येते, ते तापवते तव्यासारखं आणि त्याच्यात ते मांडे भाजते आणि दादाला करून देते, आपण सगळेजण खाऊया. गोरोबा म्हणाला खापर कशाला, मडकंच घेऊन जा. नाही म्हणाले, मला खापर पाहिजे, तव्यासारखा उपयोग करणारे आणि त्याच्यावर मांडे भाजणारे आणि आम्ही सगळेजण खाणार आहोत. ती खापर घेऊन यायला लागली आनंदात. इतक्यात वाटेत एक विसोबा खेचर. आता खेचर जर त्याला म्हणलात तर तो असा प्राणी आहे की जो गाढव आणि घोड्या यांच्यात हायब्रिड आहे. म्हणजे घोडा आणि गाढव यांच्यापासून बनलेला खेचर हा प्राणी आहे. आणि खेचर स्वतः नपुसक आहे. खेचर दुसऱ्या प्राण्याला जन्म देऊ शकत नाही. तुम्हाला खेचर हवं असेल तर घोडा आणि गाढव यांच्या संयोगातूनच खेचर निर्माण होतं. त्यामुळे त्याच्यात घोड्याचेही गुण आहेत आणि गाढवाचेही गुण आहेत. जरा गाढवापेक्षा उंच आहे आणि गाढव्याला कपॅसिटी टू बेअर बर्डन्स, लोड. म्हणून आज हिमालयात तुम्ही जा, सगळीकडे खेचरं असतात. सैनिकांच्याकडे सगळी खेचर, ते सिलेंडर्स काय भरपूर वाहून नेतात, पण हे खेचर स्वतः निर्माण करू शकत नाही. विसोबा खेचर. त्यांनी म्हणलं संन्याशाच्या पोरांना मांडे खायचे, भिकेचे डोळे लागले पाहिजेत, मांडे खायचे डोळे लागतात. त्यांनी तिच्या हातातून खापर घेतलं, फोडून टाकलं. ती रडत घरी आली. ज्ञानदेव म्हणले, आहे ना तुझ्याकडे सामान, चल मांडे तू थाप, भाजून द्यायची व्यवस्था माझी. आता विसोबा खेचर बघा कसा सुरू झाला हा प्रसंग. हा प्रसंग अजून चालू आहे, आज चालू आहे, या क्षणी चालू आहे, या विठ्ठल मंदिरात चालू आहे तो प्रसंग सुरू झालेला. हे जर लक्षात घेतलं ना तर जीवनात कधी दुःख होणार नाही, हे लक्षात घ्या. तर काय आहे तर ते आता हे संन्याशाचे पोरं मांडे कसे खातात हे बघायला, ते जे झोपडीसारखं होतं, झोपडीला खिडकी होती, त्या खिडकीत विसोबा खेचर येऊन उभे राहिले. तिने थापले. मग ज्ञानोबा म्हणला काही हरकत नाही, मी असा घोडा करतात ना आजोबा वगैरे तसा करतो आणि माझी पाठ मी योगाग्नीने तापवतो तव्यासारखी, त्याच्यावर तू भाजलेले मांडे थाप आणि सुंदर भाजून निघतील. ज्यावेळेला ते मांडे भाजून निघाले त्यावेळेला विसोबा खेचर धावत आले. म्हणाले, तुमची योगिक शक्ती किती आहे, मी तुम्हाला संन्याशाची पोरं म्हणत होतो आणि माझ्यावरच अन्याय करत होतो, मला मार्ग दाखवा. आता मार्ग दाखवा. हा मार्ग सुरू झाला. त्यावेळेला ते म्हणाले की अशी योगिक शक्ती तुझ्यातही येऊ शकते, पण तू द्वेष करतोस. आपण कुठेतरी वरच्या जातीत जन्मलेलो आहोत, ही सगळी अशुद्ध मुलं आहेत म्हणून आम्हाला त्रास देत होतात. आता गुरुचा शोध घे, तूच माझा गुरु हो ज्ञानदेवा,
कारण मी बघितलेलं आहे तुझ्यात केवढी शक्ती आहे. ते म्हणाले मी तुझा गुरु होणार नाही, तू असा सरळ जा, एखादं मंदिर लागेल आणि तुला वाटेल इथे थांबावं, तिथे तुला गुरुचा अनुग्रह होईल. आणि विसोबा त्याला सांगितलं काय, तू खेचर आहेस, खेचर हो. आता खेचर हा संस्कृत शब्द आहे. ख म्हणजे आकाश, खे म्हणजे आकाशातून, आणि चर म्हणजे जाणारा. रावणाचे रथ, इंद्रजिताचा रथ आकाशातून जायचा. आणि खेचर म्हणजे आत्ता सांगितलेला हा प्राणी. म्हणून खेचर आहात तुम्ही, नपुसक आहात, काही निर्माण होणार नाही तुमच्याकडून, ज्ञानदेव सांगतात. म्हणून मी प्रार्थना करतो की खेचर नको, खेचर व्हा. आणि नंतर म्हणाले की मला आशीर्वाद द्या, आणि ते निघाले. औंढ्या नागनाथ म्हणून एक मंदिर आहे, आपण ज्योतिर्लिंग वगैरे बघतात ना, तिथे एका लिंगावर अनेक छोटी 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 लिंग आहेत. आता प्रसंग हा थांबला नाही आहे, ते मांडे जे केले ना ते मांडे चालू आहेत. आता विसोबा खेचर गेले, त्यांना ते शंकराचं मंदिर खूप दूर गेल्यानंतर लागलं इथे राहावं असं वाटायला लागलं. तिथे त्यांना एक साधू आला, त्याने अनुग्रह दिला, त्यांनी एवढी उपासना केली, आता ते खूप म्हातारे झाले होते. अशा वेळेला तिथे एक म्हातारा हे असतो, आणि एक खेचर, विसोबा खेचर तिथे जातात. त्यांना अहंकार झालेला आहे की मी ज्ञानी आहे, जरी माझ्याकडून अपराध झाला तरी आता मला गुरु भेटणार आहे. एक अत्यंत म्हातारा जक्कड माणूस, इथे शिवलिंग होतं, त्या शिवलिंगावर पाय ठेवून झोपला होता. त्यावेळेला ते म्हणाले की काय तुला अक्कल आहे की नाही. तो म्हणतो का, पाय कुठे ठेवला आहेस. तो म्हणतो कुठे ठेवला आहे मला माहीत नाही आहे, मी अत्यंत वृद्ध झालेलो आहे म्हातारा, तर तू काय कर, जरा ते पाय उचलून दुसरीकडे ठेव. गुरुचे पाय हातात धरले, तो अनुग्रह होता या विसोबा खेचरांचा. त्यांनी ते पाय नेऊन ठेवलं, खाली नवीन शिवलिंग निर्माण झालं. ते तिकडून नवीन शिवलिंग निर्माण झालं. पाय जिकडे जिकडे हलवले त्या पायाच्या खाली शिवलिंग निर्माण झालं. आणि तशी अनेक शिवलिंग त्या औंढ्या नागनाथ, तुम्ही औंढ्या नागनाथ म्हणून टाकलं तर गुगलवर तुम्हाला ते मंदिराचे शिवलिंग बघायला मिळतील. हा घडलेला प्रसंग आहे. शेवटी म्हणाले मी तुला शरण येतो. तो म्हणतो नाही, तू सरळ आलेला आहेस ना, आता इथे राहा, उपासना कर, मीच तुझा गुरु, मी तुला अनुग्रह देतो. देव सगळीकडे बसलेला आहे, मी पिंडीवर पाय ठेवून बसलो होतो म्हणून तुला वाटलं, पण सगळीकडे शिवतत्व आहे, सगळीकडे शिवत्व आहे. पिंड कुठेतरी एके ठिकाणी आहे. हे 12 ज्योतिर्लिंग म्हणजे तिथेच शिवतत्व आहे का, नाही आहे. शिवतत्व आत्ता सगळीकडे भरलेलं आहे. म्हणून तो विसोबा खेचराचा प्रसंग, आणि त्यानंतर हे सगळे प्रसंग. नंतर नामदेव, नामदेवांना असाच अहंकार झाला. नामदेव अहंकार गेल्यानंतर विसोबा खेचर, नामदेवांच्याकडे ते सगळी एक परंपरा सुरू होते. आणि नामदेवांचे जे प्रसंग आहेत निरनिराळे, ते ज्ञानदेवांच्या जीवनाशी जोडलेले आहेत. कारण नामदेव आणि ज्ञानदेव हे एका काळी होते. नामदेव बऱ्याच वेळेला पंढरपूरला असायचे, पण दोघं संत ज्ञानेश्वरी पंढरपूरला यायचे. त्यांनी जी यात्रा काढली होती त्या यात्रेचे अभंग हे नामदेवांनी लिहिलेले आहेत. किती प्रसंग लिहिलेले आहेत, किती दूर यात्रा केली, 100-150 लोक त्या यात्रेत जास्तही असतील. आणि ती जी यात्रा सुरू झाली, ज्ञानदेवांच्या आधीसुद्धा पंढरपूरची यात्रा होती, आषाढी कार्तिकी. यांचे आपण म्हणतो ना, नाथांचे जे पणजोबा होते भानुदास महाराज, ती मूर्ती त्यांनी कर्नाटकात नेली होती त्या राजाने विजयनगरच्या, आणि पंढरपूरचं नुसतंच मंदिर होतं. त्यावेळेला ते म्हणाले की अरे हे काय आहे. म्हणाले राजाने नेलेलं आहे, राजाला कोण अडवणार. म्हणाले मी जातो. म्हणाले मी पांडुरंगाचा भक्त आहे, तू राजा आहेस, तुला नवीन मूर्ती घ्यायला काय आहे रे. ती मूर्ती तुला आवडली, पण पंढरपूरचं मंदिर आणि पंढरपूर या पांडुरंगाशिवाय भकास आहे. ते म्हणाले ही मूर्ती मी तुला द्यायला तयार आहे, तू काहीतरी चमत्कार करून दाखव. तो मी काय चमत्कार करणार आहे. पांडुरंगाला सांगतात तुला जर पंढरपूरला यायचं असेल तर तू काहीतरी चमत्कार कर. आणि पांडुरंगाच्या गळ्यात जी सोन्याची माळ घातलेली होती ते निघून यांच्या गळ्यात पडली. विजयनगरच्या राजाला ते पटलं, आणि त्यांनी डोक्यावरून ती मूर्ती भानुदास महाराजांनी पंढरपूरला आणली. कानडाऊ विठ्ठलू कर्नाटको, त्याने आपण म्हणतो ना म्हणाल, हा एक अर्थ आहे. कानडाचे दुसरे अनेक अर्थ आहेत, पण हा जो कानडा त्यांनी आणला, अशी ती परंपरा पूर्वीपासून होते. पण ज्ञानदेवांनी त्याला व्यवस्था लावली. आज ज्ञानदेवांची महासमाधी आहे. ज्ञानदेवांनी कार्य काय केलं, पहिलं कार्य म्हणजे त्यांनी ग्रंथ लिहिले. त्यांनी एक ज्ञानेश्वरी लिहिली, मगाशी सांगितलं त्याच्यात त्यांनी 19वा अध्याय लिहिला होता. त्यावेळेला ते म्हणाले गीतेला 18 अध्याय, तर तुझ्या ग्रंथाला 18 अध्यायच असले पाहिजेत. पण म्हणाले माझा अनुभव आहे. ते म्हणाले त्याचा स्वतंत्र ग्रंथ लिही. पण आता या ओव्या तू केलेल्या आहेत ना 19व्या, त्या ज्ञानेश्वरीत अशा ठिकाणी पेरून दे की तिथे त्या योग्य वाटते. 6वा अध्याय जो गीतेचा आहे त्याला आपण ध्यानयोगाचा अध्याय म्हणतो.
त्याच्यात ज्ञानेश्वरांनी जे वर्णन कुंडलिनी जागृती कशी करायची, ते आपल्या माकड हाडात मूलाधार चक्रात कशी बसलेली असते, नागिनीसारखी 3.5 वेटोळं, हे सगळं गीतेत काही नाही आहे, ज्ञानेश्वरीत आहे. कारण ज्ञानेश्वरांचा अनुभव आहे. आणि नंतर त्यांनी स्वतंत्र ग्रंथ लिहिलेला अमृतानुभव किंवा अनुभवामृत हा जो ग्रंथ आहे ना तो स्वतंत्र आहे. आणखीन चांगदेव 65 ज्ञानदेवांनी लिहिली. चांगदेव 65ची कथा तर जास्त चांगली आहे. या मुलांचं सगळीकडे नाव झालं. त्यावेळेला चांगदेव होते ते अत्यंत योगी होते. मृत्यू आला की ते असं प्राण रोखून ठेवायचे. आणि मृत्यूचं म्हणजे काय, काळ आणि वेळ दोन्ही आलं पाहिजे. आपण मराठीत म्हणतो ना, काळ आलो तर पण वेळ आली नव्हती म्हणून मी वाचलो. कितीतरी ॲक्सिडेंटमध्ये बघा ना, आपण मरता मरता वाचतो, वरून पडून मरता मरता वाचतो. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. यांचा काळ आणि वेळ आल्यानंतर वेळ आणि प्राण एवढा रोखून धरतात योग सामर्थ्याने की ती वेळ निघून गेली की पुन्हा चक्र येईल त्यावेळेला. असे ते सांगत होते. 1400 वर्ष त्यांचं वय होतं ना. आणि ते एवढी सिद्ध होते की वाघावर बसायचे, जसे आपण घोड्यावर वगैरे बसतो, हातात नागाचा चाबूक धरायचे आणि त्यांनी फुंकर मारली की वादळ निर्माण व्हायचं. त्यांनी असं योगाग्नी निर्माण केला की अग्नी लागायचा. सगळी पंचमाभूतं त्यांच्या नियंत्रणात होती. आणि ही 4 काल परवाची पोरं कोण आलेली आहेत, त्यांची कीर्ती यांच्या कानावर आली. पण मी कसा जाऊ, मी एवढा मोठा आणि ती पोरं कार परवाची. त्यावेळेला ज्ञानदेवांचे लक्षात ठेवा, ज्ञानेश्वरी वगैरे लिहिली होती. 16 वर्ष असेल ज्ञानेश्वरांचं. आणि त्यावेळेला ते म्हणाले की मला ह्याला एक पत्र लिहायचं आहे. त्यांनी पत्र लिहायला काढलं आणि सुरुवात काय करूया, त्याला नमस्कार करूया का, आपण मी वयानं मोठा, अधिकारानं मोठा, एवढा योगानं मोठा, त्याला चिरंजीव म्हणू का, तर तो माझ्यापेक्षा गुणांनी श्रेष्ठ आहे, मी त्याला चिरंजीव कसं म्हणू. म्हणजे सुरुवातीला काय म्हणायचं हेच न कळल्यामुळे त्यांनी आपल्या शिष्याबरोबर कोरा कागद पाठवला. आणि हा चांगदेवांनी दिलेला आहे. यांच्या कानावरही चांगदेवाची कीर्ती आलेलीच होती की 1400 वर्षाचे चांगदेव. आणि आम्हाला पत्र पाठवलं आहे आणि पत्रावर काही नाही, कोरा कागद आहे. तो पहिल्यांदा मुक्ताईच्या हातात पडला. मुक्ताई सगळीकडे नाचत दाखवायला लागली. एवढा 1400 वर्षाचा चांग्या, पण चांग्या कोरा तो कोराच कागदासारखा, त्याच्यावर काही लिहिता आलेलं नाही त्याला, तो अशिक्षित आहे, कोरा आहे. त्यावेळेला निवृत्तीनाथ म्हणाले, ते सोपानदेवाला देते पत्र. सोपानदेव काय वाचतो का, त्यावेळेला म्हणतो की मी चांग्या वगैरे काही म्हणणार नाही, त्यांना चांगदेवच म्हणतोय, पण हा कोरा कागद आहे, यात काय वाचायचं आहे, यात काय वाचायचं आहे. निवृत्तीनाथ बघतात, त्यानंही तो कागद कोरा दिसतो. ते म्हणाले ह्याचं मन आहे ना ह्या कोऱ्या कागदा इतकं स्वच्छ आहे. त्यांना अहंकार झालेला आहे आपल्या सिद्धींचा, त्यांना योग्य मार्गदर्शन करायला पाहिजे म्हणून त्यांनी तो कागद ज्ञानदेवांच्याकडे दिला आणि सांगितलं की संपूर्ण वेदांताचं जे सार आहे ते कळल्यावर माणूस नम्र होतो, अहंकारी होत नाही, असं त्याला काहीतरी लिहून पाठव. त्या कागदावर त्यांनी 65 ओव्या लिहिल्या, 65, आणि त्याला चांगदेव 65 म्हणतात. हा एक ग्रंथ ज्ञानदेवांनी लिहिला. ज्ञानदेवांनी अभंगरचना खूप केली. पण पुढे एक काळ असा आला, सगळीकडे त्यांना मान मिळायला लागला. अरे डोक्यावर घेऊन नाचायला लागले ना. नेवासे नावाचं गाव आहे अहमदनगर, पुण्यापासून जवळ म्हणा. तिथे एक मंदिर आहे, त्या मंदिरात त्यांनी लिहिला ज्ञानेश्वरी ग्रंथ. लिहिला नाही, त्यांनी सांगितला. पण सांगितला तो हवेत गेला असता ना. समर्थ रामदासांनी सुद्धा दासबोध सांगितला, पण त्यांचे शिष्य होते, कल्याण नावाचा त्यांचा उजवा हात होता, त्यांनी तो लिहून घेतला. बघा, गीता सांगितली, हवेत गेली निघून. पण व्यासांचा अधिकार कृष्णा एवढाच होता म्हणून व्यासांनी गीता शब्दांकित केली महाभारतात, म्हणून ती आपल्याला मिळाली. सगळ्या मोठ्या ग्रंथांचं असं आहे. विनोबांनी प्रवचनं धुळ्याच्या जेलमध्ये केली, एका अध्यायावर एक अशी 18 प्रवचनं, ती हवेत निघून गेली असते. पण ही जी शक्ती आहे, मातृशक्ती, सगळं विश्व चालवणारी, तिची इच्छा असते त्याप्रमाणे घडतं. त्याच तुरुंगात साने गुरुजी होते. साने गुरुजी इतके फास्ट लिहायचे, विनोबा बोलत गेले, साने गुरुजी लिहित गेले, म्हणून विनोबाने हवेत केलेली प्रवचनं आपल्याला पुस्तकाच्या रूपात मिळाली. ज्ञानदेवांच्या बाबतीत काय घडलं, इथंच मुलं आता ते शुद्धीकरण येऊन येत होते ना, वाटेत कदाचित आधी लागतं आळंदी, नंतर नाही तर येरेडासुद्धा असेल त्यांच्याबरोबर नेवाशाला, कारण पुढे ते येळेगाव आहे ना. नेवाशाला असं रेड्याला कुठे बांधत असतील माहीत नाही, पण रेड्याला नमस्कार सगळे करत होते, कारण ह्याच्या तोंडून वेद बाहेर पडलेले आहेत, वेदाची रुच्या बाहेर पडलेली आहे फार. तर नंतर त्यांनी तिथे सांगायला सुरुवात केली. गंमत काय बघा, ज्या वेळेला ह्या 4 मुलांनी
त्या नेवासे नावाच्या गावात प्रवेश केला त्यावेळेला गावात सगळीकडे शांतता होती. त्यांनी विचारलं का शांतता आहे? ते म्हणाले गावातले जे मोठे पंत गिरीधर पंत काही कुलकर्णी ते गेलेत, त्यांना लोक देवमाणूस मानत होते, ते गेल्यामुळे सगळ्यांना सुतं काय जवळजवळ सगळे शांत आहेत. त्यावेळेला ज्ञानदेव काय म्हणतात लक्षात ठेवा की आम्ही आलो आणि ते गेले असं होणारच नाही. ते गेले नसतील, हा गंडांतर मृत्यू असेल, आम्हाला दाखवा तरी. त्यांचं प्रेत ठेवलेलं आहे, सगळे लोक जमलेले आहेत, म्हणजे शेवट तयारी केलेली आहे वगैरे त्याचे. ज्ञानदेव म्हणाले शक्य नाही. त्यांनी प्रार्थना केली, पाणी शिंपडलं आणि ते गिरीधरपंत उठून बसले. उठून बसल्यानंतर ते म्हणाले हे सगळे तुम्ही लोक का जमलेला आहात? ते झोपल्यासारखेच झाले होते ना, का जमलेला आहात? मग त्यांना सगळेजण सांगतात. ते म्हणाले मी खरंच मेलो होतो ना, वैद्यांनी सांगितलं आम्ही तुमच्या यात्रेची तयारी केलेली आहे. ते म्हणाले ते सगळं रद्द करा, पण मी आता तुमच्यासाठी मेलेलो आहे. ज्या या मुलाच्या त्या तपस्सामर्थ्याने मला दुसरं जीवन मिळालं, हा पुनर्जन्म मी 4 मुलांच्या सेवेत काढणार आहे. ते कोण होते? ते चांगले कुलकर्णी होते, म्हणजे लिहिणारे होते, सगळे अकाउंट लिहिणारे, निरनिराळी पत्र लिहिणारे, त्यांना लेखनाची चांगली सवय होती. तर म्हणून काय झालं, ज्ञानदेवाने लिहिलं, बोलले आणि ते त्यांनी लिहून घेतलं. म्हणून सच्चिदानंद बाबा, गिरीधर नाही, ते सच्चिदानंद बाबा नाव होतं. आणि ते म्हणतात ज्ञानदेवे सांगितली ही ज्ञानेश्वरी आणि सच्चिदानंद बाबांनी लिहिली. ते जर नसते, हा जर प्रसंग घडला नसता तर ज्ञानेश्वरी लिखित रूपात आपल्याला मिळाली नसती. पण आपण कोण ठरवणार आणि ज्ञानदेव तरी कोण ठरवणार? आपण हे जे बोलतोय, मी तुम्हाला सहज एक साधं सिंपल उदाहरण देतो की ही अशी हे काढायची, ऑनलाईन घालायची प्रवचनं, हे माझ्या स्वप्नातही नव्हतं. मला यातलं काही कळतही नाही. लक्षात ठेवा, कोरोना नावाचा आला आणि त्याच्यात लॉकडाऊन आला आणि आधीची सगळी प्रवचनं बाहेरची बंद झाली. तेव्हा लोकांनी फोन करून मला सुचवलं सर ऑनलाईन तुम्ही का करत नाही, कारण प्रवचनं थांबल्यामुळे कुठेतरी चुकल्यासारखं वाटतंय. खरं चुकल्यासारखं मला वाटायला पाहिजे होतं, पण सगळीकडे असल्यामुळे सगळ्या लोकांना वाटलं. मग म्हणलं ऑनलाईन. घरात माझ्याबरोबर जी मंडळी येतात, सर सोपं आहे, फक्त तो मोबाईल आणि तुम्ही हे करा आणि सगळीकडे आम्ही पोचवतो. पहिली काही तर डायरेक्ट होती, नंतर आपण आता रेकॉर्ड करून पाठवतो. अशी नाही म्हणलं तरी विठोबाच्या साक्षीनं मी तुम्हाला सांगतो 650 प्रवचनं सप्रेम वाणी या चॅनलवर आहे. मी लोकांना निर्लज्जपणे सांगतो, तुला रामदासांवर बोलायचं आहे, लिहायचं आहे ना लेख वगैरे, तर रामदासांची प्रवचनं काढ. एकाने सांगितलं, आपल्या याला येत होतं की शंकराचार्यांवर त्याला बोलायचं होतं. अरे म्हणलं शंकराचार्यावर प्रवचन आहे, तुला विष्णू सहस्रनामावर प्रवचनं नाहीत कशावर? जवळजवळ सगळ्या महाभारतावर आहेत, रामायणावर आहे, भागवतावर आहे, गीतेवर आहेत, सगळ्यावर प्रवचन आहे. आणि ती प्रवचनं ओळी नाहीत, अगदी सोपा प्रकार आहे. सप्रेम वाणी नावाचा चॅनल काढायचा, तो तिथे दाबला की खाली प्लेलिस्ट येते. प्लेलिस्ट केल्यानंतर अगदी आत्ता लेटेस्ट जो आहे, आम्ही दासबोध परवा केला, त्याचा जो दशक आहे 18वा, तिथपर्यंत तुम्हाला सगळे विषय मिळतील पहिल्या प्रवचनापासून. हे मी माझं म्हणून सांगत नाही आहे, ऑनलाईनचा हा केवढा फायदा आहे. आज सकाळी मी माझंच प्रवचन ऐकत होतो, कारण आता महाराजांची पुण्यतिथी आलेली आहे जवळ, आणि एक आमचा नवीन विषय आम्हाला मांडायचा की महाराजांचं चरित्र आजच्या काळात माझ्या जीवनात कसं उतरवायचं. नाही तर गुरुचं चरित्र वाचत गेलो, पाठ आहे, अरे पण जीवन कुठे बदललं आहे? महाराजांचे जे नामाचा ध्यास आहे तो मला कुठे लागला आहे? महाराज सांगतात हे जे दृश्य तुम्हाला आहे ना, ते तसं खरं आहे, पण असं खरं नाही. इट इज व्हर्च्युअली रिअल. हे आता पुढच्या अभंगात येणार आहे. व्हर्च्युअली रिअल वाटतं तुम्हाला. आता पडद्यावरचं नाही का, लहान मुलाला ते खरं वाटतं, ते जवळ जाऊन हात लावतं त्या फुलपाखराला आणि नंतर फुलपाखरू उडलं नाही म्हणतो. फुलपाखरू उडणार त्याच वेळेला उडणार, याच्या हाताच्या लक्षात येतं. हे समोरच्या पडद्यावर जे दिसतंय ते खरं नाही आहे. अगदी लहान मुलांनी माझं काय शिक्षण केलं हे लक्षात घ्या, तर आपल्याला हा शेवटचा अभंग कळणार आहे. त्याच्यात ज्ञानदेव सांगतात हे सगळं जग तुम्हाला दिसतंय ना, ते खरं आभासी जग आहे. आभासी म्हणजे व्हर्च्युअल, ई वर्ल्ड म्हणतो ना, इलेक्ट्रॉनिक, त्या पडद्यावरचं जग आहे. ते आपल्याला एवढं खरं वाटतं की तिथे जर एखादा दुःखाचा प्रसंग असेल तर आपल्या डोळ्यात पाणी येतं. तिथे जर विनोदाचा प्रसंग असेल तर आपण हसतो. हास्य जत्रा वगैरे, ती माणसं काय वेड्यासारखी हसतात. मी घरातल्या लोकांना सांगतो खाली बसा, तुम्ही खुर्चीवरून पडाल आणि नंतर काही नवीन काय, आणि सगळे कमरेखालचे विनोद असतील ना तर ते माणसाला आवडतात. आणि आम्ही अशा विनोदात वाढलो, पु ल देशपांडे आचार्य यात्रे, की कमरेच्या वर विनोद होते. कमरेच्या वरचे विनोद हे सभ्य विनोद आहेत, ते श्लील विनोद आहेत, आणि ते विनोद जीवनातलं काहीतरी शिकवणार आहे.
कमरेच्या खालचे विनोद म्हणजे सध्याचे मराठीतले विनोदी जे कार्यक्रम आहेत ना ते. जाऊ दे, मी जास्त बोलत नाही, कारण मला मनस्ताप होतो या सगळ्या गोष्टींचा. कारण तुम्ही सगळेजण अगदी ते टक लावून बघणारे आहात. आणि पायी टकची ठेले हे जे आपण ज्ञानदेवांच्या आरतीत म्हणतो, ते टक म्हणजे काय लोक विचारतात, म्हणजे पायी मस्तक ठेवले नाही, पायी टकची ठेले. जसं त्या पडद्याकडे टक लावून आपण बघतो तसं त्या पायाकडे ज्ञानदेवांच्या पायी टकची ठेले आरती ज्ञानराजा, हा असा अर्थ आहे. असू दे, आपल्याला तो मुद्दा नाही आहे. तर गंमत काय झाली लक्षात ठेवा ना. हे ज्ञानदेवांचं ते ज्ञानेश्वरी आली, ज्ञानेश्वरी फार लोकप्रिय झाली, लोकांनी डोक्यावर वगैरे घेतलं, इतरही गोष्टी लिहिल्या. आता ज्ञानदेव म्हणतात की मला कार्य करायचं काही उरलंच नाही, माझं अवतार कार्य पुरं झालेलं आहे. तेव्हा ते निवृत्तीनाथांना विचारतात की मला जिवंत समाधी घ्यायची परवानगी दे. त्यावेळेला निवृत्तीनाथ म्हणतात की ज्यावेळेला आईवडील सोडून गेले त्यावेळेला आपण सगळेजण झोपेत होतो, आपल्याला कळलंच नाही. पण आता जागेपणी तुझ्या हाताला हात धरायचा, तू माझा धाकटा भाऊ, आणि तुला त्या समाधीत उतरवायचं. पायऱ्या चढून तू खाली बसणार, अगदी ध्यान मुद्रा लावणार, आणि वरून ती मोठी शिळा, तो मोठा फातर ठेवून तुला बंद करायचं. आणि त्यावेळेला जे बंद केलेलं आहे ते पुन्हा उघडलेलं नाही आहे, लक्षात ठेवा. काय ज्ञानदेव करते म्हणून काढून बघितलं. ज्ञानदेवांची इच्छाशक्तीच तशी होती. त्या काळात ज्ञानदेवांची अवस्था कशी झाली होती ती अप्रतिम गाणी आपल्याला सगळ्यांना माहीत आहेत. पहिल्यांदा मी तुम्हाला 2 त्या मनाने अपरिचित सांगतो आणि नंतर अगदी परिचित गाणं शेवटी सांगतो. त्या गाण्याला विरहिणी म्हणतात. ते म्हणतात, मला पांडुरंगाचा विरह सहन होत नाही आहे, मला परमेश्वर किंवा तो परमात्मा बोलवतोय, तेव्हा दादा मला परवानगी दे. तो म्हणतो, अरे लोक काय म्हणतील. मोठ्या भाऊ धाकट्या भावाला म्हणतो की जा तू समाधीत. काही नाही, मला पटत नाही. शेवटी ते म्हणतात, चंदनाची चोळी माझे अंग अंग पोळी. ही एक विरहिणी आहे. चंदनाचा लेप देतात जर गरमी वाढली तर, म्हणजे सुगंधही असतो आणि शीतलता म्हणजे थंडी असते. मला तू चंदनाची चोळी म्हणजे सगळ्याला चंदनाचा लेप अंगावर दिला तरी अंग अंग पोळी, अंग अंग जाळी. चंदनाचा लेपसुद्धा माझं अंग जाळतोय, इतकी उष्णता माझ्या आत तयार होते, मी जगू शकणार नाही आहे. नंतर काय म्हणतात, दिन तैसी रजनी. अरे मला झोप लागत नाही, दिवसा मी जागा, रजनी म्हणजे रात्र, दिन तैसी रजनी, रजनी रात्र, दिवस मी रात्रंदिवस जागा आहे रे, मला झोप लागत नाही. त्यांना तरी म्हणतं, हा रे लोक काय म्हणतील, आणि तू गेल्यावर आम्ही कसे जगू. आमच्या सगळ्यात तू सगळ्यांचा लाडका आहेस, सगळ्यात प्रतिभावंत म्हणजे हुशार आहेस आणि तेजस्वी आहेस रे. ज्ञानदेवा तू गेल्यानंतर आम्ही कसे जगू. शेवटचं खूप आहेत विरणी, पण शेवटचं आपल्याला माहीत असलेलं, पैल तोगे काऊ कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे. पैल तिरी म्हणजे मृत्यूच्याकडे एक कावळा आलेला आहे, आणि कावळा आला आणि काव काव करायला लागला तर आपण अजूनही म्हणतो कोण येणार आहे बाबा. हां, तर तिथे पलीकडे पांडुरंगून थांबलेला आहे. उड उड रे काऊ, तुझे सोनेनं मढवीनं पाहू. हे लहान मुलासारखेच आहेत ते, वय काही जास्त नाही 21, पण त्यांना लहान मुलासारखे आहेत. तू उडून जा रे कावळ्या, मी तुझे सोन्याने पाय मढवते, किंवा दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी. हे जे सगळं सांगतात त्यावेळेला निवृत्तीनाथ म्हणतात, आता ह्याला ठेवणं अवघड आहे, कारण त्याला सहन होत नाही आहे. आत त्यांच्या जी भक्तीची, निवृत्तीची आणि मुक्तीची भक्ती आहे, निवृत्ती आता हे नको वाटतंय आणि आता मुक्त व्हावंसं वाटतंय, एवढी आग आहे की ह्याला परवानगी दिली पाहिजे. म्हणून म्हणाले, कार्तिक वद्य पक्ष सुरू आहे, तुला योग्य वाटते ती तिथी निवड, तो आजचा दिवस. किती वर्ष झाली, 1212 नंतर 1212 शके, त्याच्यात 78 मिळवलं म्हणजे 1290. 1290 साली त्यांनी काय लिहिली, ज्ञानेश्वरी लिहिली. त्याच्यानंतर 5 वर्षांनी त्यांनी समाधी घेतली, म्हणजे 1295 साली. काढा ना हिशेब, म्हणजे 1300 नंतर 700 आणि हे 24 वर्ष, म्हणजे 24 आणि साधारणतः 150 वर्ष किंवा 750 वर्ष ज्ञानेश्वरांनी समाधी घेतलेली आहे. तो दिवस आजचा. आणि मग सगळे लोक जमलेले आहेत. आणि त्याच्यानंतर निवृत्तीनाथांची जी भावना आहे ती मी तुम्हाला सांगतो. आणि नंतर आज दासगणू महाराज म्हणून आहेत, तो एक चमत्कार आहे, त्यांचं चरित्र सांगून उरलेले आपण ते 2 अभंग आहेत ना, ते अभंग बघूया. निवृत्तीनाथ म्हणतात की ज्ञानदेवांच्या समाधीचं वर्णन आहे की खाली आसन घातलेलं होतं, त्याच्यावर ते पद्मासन घालून बसले, त्यांनी भीममुद्रा लावली, म्हणजे दड हॉरिझॉन्टली नाही आणि अशी व्हर्टिकली अपही नाही, अशी. आता इथून मी पांडुरंगाकडे बघतोय, माझी ती भीममुद्रा आहे, अगदी पूर्णपणे हॉरिझॉन्टल नाही आणि अगदी वरून जाणारीही नाही, त्यांनी ती लावली. ज्ञानेश्वरीचा 9वा अध्याय, काही जण म्हणतात गीतेचा 9वा अध्याय, ज्याला भक्तीचा अध्याय म्हणतात,
तो समोर उघडा ठेवला, दिवे वगैरे लावलेले होते आणि त्यांनी भीममुद्रा, त्यांनी श्वास रोखून धरला, ओंकार म्हणला 3दा आणि नंतर काही लोकांच्या मदतीने निवृत्तीनाथांनी ते जे एवढंच समाधीचं तोंड होतं त्याच्यावरती शिळा म्हणजे मोठा जो दगड होता तो तिथे ठेवला आणि ज्ञानदेवांनी समाधी घेतली, संजीवन समाधी. आपल्या देशात कशाचं संशोधन करतील माहीत नाही. ही 50-1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मराठीतले एक चांगले कवी, ज्ञानेश्वरावर त्यांचं प्रेम, त्यांच्या मनात काय विचारलेलं कोणास ठाऊक. आपण खणून बघूया का आत ज्ञानदेवांचं काय राहिलेलं आहे. ते पुस्तक राहिले का शक्यच नाही. वाईटी वगैरे किडे निर्माण होतातच ना. आणि देह राहिला आहे का, हाडं राहिलीत का, हा खराच प्रसंग आहे का, हे सगळं आपण उकरून बघूया. लगेच युनेस्को वगैरेनी ग्रँट जाहीर केली की तुम्ही जर तुमची श्रद्धास्थानं खणत असाल, आता बरोबर उलटं चाललेलं आहे. इथे आमचं देवस्थान होतं, तिथे तुम्ही तुमची बांधलीत, हे बांधलं ते बांधलं. आता कोर्टात जाऊन आम्हाला खरं कोर्टात जायचीही गरज नाही आहे, असा हा आपला देश आहे. परंतु जाऊ दे, मला तो विषयच मांडायचा नाही. इथे काय झालं खणायला त्यावेळेला हे राज्यकर्तेसुद्धा काही म्हणेनात. त्यांना परदेशातून ग्रँट आलेले आणि हे कुदळ फावडी घेऊन तयार. त्यावेळेला वारकरी म्हणाले की आम्ही लाखांच्या संख्येनं जमू. आम्ही जी गुढी म्हणजे पताका घेतो, ते पताकावरचा फ्लॅग असतो कापडाचा, आपण त्याला काठी असते माहीत आहे ना, त्या सगळ्या लाखो काठ्या घेऊन आम्ही तिथे उभं राहू. कोणाची विषाद आहे. त्यावेळेला राज्यकर्त्यांना मतं दिसली, एवढी मतं जर गेली विरोधात तर त्यांनी सांगितलं नाही नाही ते खणायचं नाही. पण अगदी खणता खणता राहिलेली आहेत ज्ञानेश्वरांची. पण त्याच्यामध्ये एक प्रसंग घडला आहे, तो फार हृदयाला स्पर्श करणार आहे. ज्ञानेश्वरांनंतर जवळजवळ 300 वर्षांनी एकनाथांचा जन्म आहे. असं म्हणलं जातं ज्ञानाचा एका आणि नाम्याचा तुका. ज्ञानदेवांचा एका म्हणजे एकनाथ आणि नामदेवांचा तुका म्हणजे तुकाराम. ज्ञानदेवांना खूप अभंग लिहायचे होते, पण नंतर ते उत्तर भारतात गेले, पंजाबमध्ये गेले, पंजाबमध्ये कार्य केलं. गुरु ग्रंथ साहेब म्हणून शिखांचा पवित्र ग्रंथ आहे, त्यात नामदेवांच्या हिंदी रचना आहेत. म्हणजे इतकं त्यांनी कार्य केलं. नंतर ते इकडे आले, त्याच्यासाठी निराळं कारण घडलं, ते आत्ता नको. पण नामदेवांचे अभंग करणं राहिलं. तुकारामाचा जन्म झाला आणि तुकारामाची अभंग वाणी म्हणजे ते बोलले तेच अभंग झाले, लोकांनी लिहून घेतले ते, हे लक्षात ठेवा. आणि ज्ञानदेवांना ज्ञानेश्वरी जरा शुद्ध रूपात हवी होती, म्हणून एकनाथाचे ज्ञानाचा एका आणि नाम्याचा तुका, हे लक्षात ठेवा. एकनाथांना स्वप्न दृष्टांत झाला की ज्या झाडाच्या खाली मला समाधीस्थ केलेलं आहे त्या झाडाच्या मुळ्या खालून आलेल्या आहेत आणि माझ्या गळ्याभोवती आवळलेल्या आहेत आणि मला गळफास बसलेला आहे 300 वर्षानंतर. आता हे अगदी शब्दशः घेऊ नका. एकनाथ आले आळंदीला. आळंदीला आल्यानंतर ते पैठणला राहत होते. पैठणहून ते आळंदीला आले काही लोकांना घेऊन. तिथे ज्ञानेश्वरांची समाधी कुठे लोकांना माहीत नव्हतं, कारण ज्ञानदेवांचा संप्रदाय नाही निर्माण झाला. वारकरी सगळेच जात होते, पण ज्ञानदेवांची समाधी कुठे आळंदीला. सगळेजण म्हणाले सिद्धेश्वराचं जो ते झाड आहे त्या झाडाच्या खाली केली होती. ते म्हणाले त्या झाडाच्या मुळ्या त्यांच्या गळ्याभोवती आलेल्या आहेत. त्यांनी मला स्वप्नात सांगितलेलं आहे. एकनाथांचा सुद्धा केवढा अधिकार होता. भागवत वगैरे त्यांचे ग्रंथ केवढे प्रसिद्ध होते मराठीतले. त्यावेळेला ते म्हणाले तुम्ही सगळेजण बाजूला सारखा. म्हणून त्यांनी काही नौकर घेतले, कोयती घेतली, हे घेतलं आणि त्या पहिल्यांदा कापले सगळे. तिथे रान झालेलं होतं. ते रान कापल्यानंतर तिथे समाधी दिसली. ते म्हणाले आता समाधी फक्त तो शिळा दूर करा, बाकी मी एकटा उतरणार आहे. ते उतरले खाली. काय झालं माहीत नाही, पण खरं काय आहे ते तुम्हाला सांगतो. हे सुद्धा नाथांनी सांगितलेलं आहे. मला गळफास लागलेला आहे म्हणजे काय, त्यावेळेला प्रिंटिंग नव्हतं. ज्ञानोबांच्या वेळेला सगळी हस्तलिखितं होती. एक 4 श्लोक तुम्हाला लिहायला सांगितले तर मी एका लिहीन, तिचे दुसऱ्या लिहिताना 1-2 चुका होतील, त्याच्या 3-4 चुका होतील. मग खरं मुळात श्लोक कुठला लिहिला, मुळात ओवी कुठली लिहिली, आणि इथे तर 9000 लिहायच्या होत्या. हो किती चुका होतील लक्षात ठेवा, निरनिराळ्या प्रकारचा. आता कोण म्हणतात शोध, कोण म्हणतात बोध आणि कोण म्हणतात क्रोध. कसा अर्थ लावायचा. आणि मला त्याचं अक्षर दिसलं. मी आणि साक्षरता कुठे होते हो, जे लिहायला होते ते लिहित होते. ही ज्ञानेश्वरी लिहिली, ही ज्ञानेश्वरी घ्या, ही ज्ञानेश्वरी घ्या. प्रत्येक ज्ञानेश्वरी शब्द तुम्हाला गंमत सांगतो एक सहज उदाहरण म्हणून, की एखाद्या ठिकाणी जर लग्न शब्द असेल तर काहींना तो भग्न दिसला त्याने भग्न, तर काहींना नग्नही दिसला असेल आणि त्याप्रमाणे अर्थ लावायचे. उदाहरण दिलं आहे. अगदी असंच घडलं असं नाही, याला पाठभेद म्हणतात.
तर नाथांनी सांगितलं की गळफास बसलाय म्हणजे त्यांची ज्ञानेश्वरी मुळातली उरलेलीच नाही आहे. एवढ्या निरनिराळ्या ज्ञानेश्वरीच्या प्रती झाल्या आहेत, त्याच्यात एवढ्याच चुका झालेल्या आहेत की कोणाला मूळ ज्ञानेश्वरी आणि मूळ अर्थ भावार्थ ज्ञानेश्वरी मिळतच नाही आहे. ते काम मी करतो. ते वरती आले, त्यांनी ती समाधी होती तशी केली. आता म्हणाले कुणीही खाली उतरायचं नाही, मला ज्ञानदेवानी कार्य करायला सांगितलं आहे. त्यावेळेला जेवढ्या त्यांना मिळाल्या ना तेवढं काम आहे, लक्षात ठेवा. जेवढ्या त्यांना समजा 100 प्रती मिळाल्या तर त्या 100 प्रती ठेवायच्या. त्यातली पहिली ओवी, मग ती ओवी वाचायची, ती ओवी वाचायची, ती ओवी वाचायची. आणि जर 2-4 ओव्यात जर शब्द दिसला तर ज्ञानेश्वरानं कुठला शब्द असेल म्हणून ज्ञानेश्वरांना शरण जायचं आणि तो शब्द घ्यायचा. एक तुम्हाला सांगतो, गाणं आहे हल्ली अ ब क वगैरे देतात ना, KBCमध्ये वगैरे सुद्धा मल्टिपल चॉईस देतात ना, हा किंवा तो. आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे, आज चांदणे उगाच हसले तुझ्यामुळे, आज चांदणे उसात हसले तुझ्यामुळे. कारण उसात सुद्धा जाऊन गंमत करतात नटनटी, तुम्हाला माहीत आहेत ना. आता यातलं खरं कुठलं मग विचारलं पाहिजे कवीला. कवी गदिमा ते म्हणाले आज चांदणे, कारण ते दोघंजण सायकलवरून जात आहेत, प्रचंड ऊन आहे, तेव्हानाही आनंद होतोय. याचा अर्थ चंद्रप्रकाश आहे. आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे, असं ती त्याला म्हणते आणि तो तिला म्हणतोय. हे प्रेम आहे. हे इथे त्यांना अजिवंत होते कवी म्हणून. आणि नंतर काय करणार आहोत, त्यांनी त्या सगळ्या 9000 ओव्या वाचून इतक्या ग्रंथात कुठला शब्द योग्य आहे तो लिहिला आणि ज्ञानेश्वरी स्टँडर्डाईज केली, प्रमाणित केली. आणि शेवटी 4 ओव्या स्वतःच्या लिहिल्या की ही ज्ञानेश्वरी लिहिण्याची कामाठी. म्हणजे आपण म्हणतो ना, आपण निरनिराळ्या प्रकारे फेती वगैरे शब्द वापरतो ना, कामेरी वगैरे जसे काम करतात ना आणि त्यांना फेती द्यावी लागते, तसा मी कामाठी, मी काम केलं, मी मजूर आहे. ज्ञानेश्वरी लिहिली हे मी मजुरी केलेली आहे, माझा अधिकार नाही. पण एक मात्र शपथ मी तुम्हाला सगळ्यांना घालतो, ही जी ज्ञानेश्वरी आहे ना, ही सोन्याच्या ताटात चांदीच्या वाटात मोत्यांचे निरनिराळे ग्रंथ आहेत. ताट सोन्याचं आहे ज्ञानेश्वरीचं, वाट्या चांदीच्या आहेत आणि त्याच्यात मोत्याचे निरनिराळे पदार्थ वाढलेले आहेत. याच्यात तुम्ही जर बदल केलात तर या सगळ्या ताटात कट्टी ठेवल्यासारखं होईल. त्यांनी नरोटी शब्द वापरला आहे. हो, चांदीच्या वाट्या, सोन्याचं ताट, मोत्याचा चारा म्हणजे मोत्याचे पदार्थ, आणि त्याच्यात तुम्ही नारळाची कट्टी ठेवता. जर बदल केला तर खबरदार बदल करू नका. ही मी प्रमाणित केलेली ज्ञानेश्वरी आहे. आजचा दिवस हा नामदेवानी ज्या वेळेला लिहिलं, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. या 9000 ओव्या कशाला, एक ओवी तुम्ही निवडा जी ओवी तुम्हाला आवडते. सगळ्यांना, संतांना, अनेक लोकांना, अलीकडच्या विद्वानांना सुद्धा आवडणाऱ्या काही ओव्या आहेत. त्यातली एखादी ओवी मी शेवटी सांगेन आणि थांबेन. पण हे लक्षात घ्या, ही समाधी झाली ज्ञानदेवांची. आणि त्यावेळेला निवृत्तीनाथांचा जो अभंग आहे ना, ते म्हणाले आई गेली, वडील गेले, तेव्हा कळलंच नाही म्हणून वाईट वाटलं नाही, उलट जबाबदारीची जाणीव झाली म्हणून मी गंभीर झालो, रडलो नाही. कारण मीच रडलो असतो आई बाबा गेले म्हणून, माझ्या धाकट्या भावंडांनी काय केलं असतं. पण आज मला अश्रू आवरत नाहीत. त्यावेळेला जो बांध घातला होता तो आज फुटला आहे. एक तळं आहे, तळ्याला जर निरनिराळे पाठ फुटले तर ते तळं सुकून जातं. तसं माझं मन सुकून गेलेलं आहे. एक तुम्ही जाता कुठे, रानात जाता गाईसाठी गवत आणायला, तो गवत बांधता दोरीनं, आणि तो दोरी जर सुटली तर वाऱ्यामुळे गवताच्या त्या काड्या सगळीकडे जशा पसरतात तशी माझ्या मनाची अवस्था झालेली आहे. पक्षी जमलेले असतात, कुठून तरी ठो आवाज झाला तर पक्षी 10 दिशांनी निघून जातात, तशी माझ्या मनाची अवस्था झालेली आहे. मला रडावं तर अवघड वाटतंय, पण मी रडतोय म्हणाले. खूप सुंदर अभंग आहे तो. नामदेवांनी तर अभंग केलेच, 56 भाषांचा केलाच हे गौरव. ज्ञानेश्वरीत भारतातल्या जवळजवळ सगळ्या भाषा आहेत. कोकणीतले काही शब्द तुम्हाला आढळतील, कानडीतले काही शब्द आढळतील. सगळ्या भाषा या सारख्याच योग्यतेच्या आहेत, कारण त्या संस्कृतच्या मुली आहेत. म्हणजे एकमेकाच्या बहिणी नाही का झाल्या. कानडी, कोकणी, मराठी, गुजराती एकमेकाच्या बहिणी आहेत. काय भांडता तुम्ही, कारण सगळ्यांची आई संस्कृत आहे. हे सगळं त्यांनी लिहिलं. आणि म्हणून ज्ञानेश्वरी हा एक दिव्य ग्रंथ आहे, तो त्यांनी आपल्याला दिला. ती त्यांची मोठी भेट आहे. आता चमत्कारांचा कसा इंटरप्रिटेशन, अर्थ लावायचा मी सांगतो. ज्ञानदेवांच्या जीवनात अनेक चमत्कार सांगितले जातात, पण त्यातले 2 चमत्कार महत्त्वाचे आहेत. रेड्याच्या तोंडून वेद वदवले आणि त्यांनी भिंत चालवली.
आता रेडा कशाचं प्रतीक आहे? रेडा म्हणजे मूर्खतेचं प्रतीक आहे. मठ्ठ काय असतो तर रेडा. तुम्ही बऱ्याच जणांनी पुलंची म्हैस ही कथा ऐकली असेल, नाहीतर मुद्दामून गुगलवर वगैरे ऐका म्हैस. ते म्हणाले की एकदम गाडी जात होती, ती थांबली, रत्नागिरीपासून मुंबईचा प्रवास त्याच्यात, आणि एकदम का थांबली? म्हैस आलेली आहे. हॉर्न वाजवला, हे केला, ओरडला नाही. मग शेवटी ड्रायव्हर खाली आला, त्यांनी लाथ मारली, शिवी दिली, तेव्हा म्हैस हल्ली. कल्पना करा. म्हणून म्हणाले म्हैस हा असा प्राणी आहे की त्याच्यावर कशाचा परिणाम होत नाही, लाथ मारावी लागते आणि शिवी द्यावी लागते. रेडा तर म्हशीचा दादलाय की नाही, कल्पना करा. तो तिच्यापेक्षा मूर्ख. हा जो त्याच्या तोंडून वेद वदवले म्हणजे काय? वेद म्हणजेच उपनिषद, उपनिषद म्हणजेच गीता, आणि गीता म्हणजेच ज्ञानेश्वरी. आज माझ्यासारखी माणसं, मी स्वतःला रेडा म्हणून घेतो कारण मोठा अधिकार आहे तो. किंवा वारकरी शाळेत न जाणारे, त्यांच्या किती ओव्या पाठ आहेत, ओव्या वाचून त्याच्यावर ते छोटी छोटी प्रवचनं करतात. रेड्याच्या तोंडून वेद म्हणजे जे मूढ लोक आहेत, जे शाळेत वगैरे गेलेले नाही आहेत, ज्यांच्यावर शिक्षणाचे संस्कार झालेले नाही, त्यांच्या तोंडून ज्ञानेश्वरी बाहेर पडते, म्हणजे वेदच बाहेर पडतात. कारण वेदाची परंपरा ज्ञानेश्वरीमध्ये आहे, हा अर्थ आहे. आता प्रत्यक्षात चमत्कार घडला असेल नसेल, त्या ज्याची रेड्याची समाधी आहे त्यार्थी रेडा त्यांच्याबरोबर आलेला असेल, जाऊ दे. दुसरा जो आहे ना, भिंत चालवली. ज्या वेळेला शेवटी ते म्हणाले, त्यांनी पत्र पाठवलं, चांगदेव 65 शिष्याने नेऊन दिलं. ते वाचल्यानंतर ते म्हणाले यांना भेटलंच पाहिजे, केवढा अधिकार आहे त्यांचा. आणि म्हणून ते निघाले कसे? वाघावरून, हातात चाबूक. आता भेटायला निघाले तर नम्रपणे जायचं, चालत जायचं तर नाही. इकडे कुणीतरी पळत येऊन सांगितलं. सकाळची वेळ होती, थंडीचे दिवस होते, उन्हात बसलेली होती एका अशा छोट्या भिंतीवर ज्ञानदेव, निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई ही 4 भावंडं बसलेली आहेत. आणि ऊन खातायत वगैरे, गप्पा मारतात एकमेकात. इतक्यात धावतात, तुम्हाला भेटायला कोण आलेले आहेत? चांगदेव आलेले आहेत. आणि चांगदेव वाघावर बसून येत आहेत. त्यावेळेला म्हणाले आम्ही कशावर बसून जाऊ? ते भिंतीला म्हणतात बाई तूच चाल. आणि भिंत चालली. आणि ते बघितल्यानंतर तो उतरले याच्यावरून, वाघावरून धावत आले आणि ज्ञानदेवांना त्यांनी नमस्कार केला आणि मला मार्ग दाखव. ज्ञानदेव म्हणाले मी नाही रे, मी तुझ्या पत्राला उत्तर म्हणून 65 ओव्या लिहिल्या, पण चांग्या कोरा तो कोराच, अशी मुक्ताई म्हणाली. 14 वर्षाची मुक्ताई आणि 1400 वर्षाचे ज्ञानदेव, चांगदेव. त्या चांगदेवांची गुरु मुक्ताई आहे, चांग्या वटेश्वर, आणि मुक्ताईला ते गुरु मानतात. फार निराळच हे वाङ्मय आहे, किंवा फार निराळच. आता भिंत कशाचं प्रतीक आहे? जडतेचं प्रतीक आहे. भिंत चालत नाही, नाही हो ना. पण जड म्हणजे काय? ज्यांना समाज या जड. एखादी व्यक्ती ऐकेल तुमचं, पण एरवी समाज जर असेल तर समाजाला पटवणं, समाजाला हलवणं हे खूप अवघड आहे. त्या जडतेचं म्हणजे इनर्शिया, इममुव्हेबल, इममोबाईल काय आहे तर भिंत. आणि मूर्ख, मठ्ठ, अ फूल, मोरॉन, इडियट म्हणजे हा रेडा आहे. रेड्याच्या तोंडून म्हणजे आपल्या तोंडून ज्ञानेश्वरी, हे रेड्याच्या तोंडून वेद आहेत. आता भिंत चालवली म्हणजे काय? तुमच्यापैकी जर कोणी वारीला चालत गेलं असेल, त्याच्याहीपेक्षा जर दिवे घाट म्हणून एक आहे, तिथे वारकऱ्यांची भिंत चालत असते हो. वरून जे एरियल फोटोग्राफी करतात दरवेळेला, तुम्ही अगदी गुगलवर बघा दिवे घाट आणि वारी, तुम्हाला दिसेल भिंत चाललेली आहे. आणि भिंत चालली, वारकऱ्यांची भिंत 700 वर्ष चालली आहे की हो. या 700 वर्षात भारत स्वतंत्र झाला. ब्रिटिश, पोर्तुगीज, फ्रेंच यांनी राज्य केलं आपल्यावर, मुघलांचं वगैरे राज्य आलं 700 वर्षात. आणि नंतर आपण स्वतंत्र झालो. त्याच्यानंतर युद्ध झाली. बांगलादेशच्या युद्धात तर ब्लॅकआउट वगैरे होता. कोरोनाच्या काळात एवढी मोठी झाली नाही, परंतु तरी नेमके लोक, निवडक लोक, त्यांनी ज्ञानदेवांच्या पादुका घेतल्या. ते गाडीतून गेले, त्यांनी गेले पंढरपूरच्या चंद्रभागेत, पादुकांना स्नान घातलं, पांडुरंगाच्या समोर अभिषेक केला. वारीत खंड पडला नाही. अशी अनेक जणांची वारी खंडित झाली. पण नंतर आता पुन्हा किती हो, गोव्यातून जवळजवळ 1000 लोक जात असतील. इतकी निरनिराळी मंडळ चालत वारीला वगैरे जातात. ही चालत वारीला जातो. एरवी माणूस प्रवचनाला बोलवला तर येत नाही, कारण तो भिंतीसारखा कसा आहे, जड आहे, हालतच नाही. पण वारीला निघालेले, ती वारी अजून चालू आहे. हा त्या चमत्काराचा अर्थ आहे. संतांच्या चरित्रात चमत्कार घडतात, ते घडवत नाहीत. ते घडवले तर ते जादूगार झाले ना. जादूगार किती चमत्कार घडवतात, पण ते जादू असतात, खरं नसतं.
संतांच्या जीवनात चमत्कार घडतात. चमत्कारामुळे संत मोठे असतात असं नाही. सध्या ज्या सिरियल दाखवतात स्वामी समर्थ काय, साईबाबा काय, न संपणाऱ्या सिरियल. कुठलाही अनुभव दाखवायचा साईबाबा, कुठलाही आला स्वामी समर्थ, कुठलाही आला गजानन महाराज. हे असं नाही आहे चरित्र. चमत्कारांमुळे काही साईबाबा आणि स्वामी समर्थ मोठे. चरित्र वाचा. त्यांच्या जीवनात जे चमत्कार आहेत ते घडलेले आहेत, त्यांनी घडवलेले नाही आहेत. असू दे. आता आपण आपल्या एका विषयाकडे म्हणा, दासगणू महाराज. दासगणू महाराजांचं जे चरित्र आहे ना, ते खरंच तुम्हाला सांगतो की अगदी आश्चर्य वाटेल असं चरित्र आहे. हे पोलिसांच्याच होते. त्यांचा एक हातखंडा होता की जो चोर किंवा डाकू सापडत नाही आहे ना त्याला पकडायचे. हे म्हणजे ज्याच्यावर 1000 रुपये त्या काळात म्हणजे ब्रिटिशांच्या काळात हे लावायचं, इनाम लागायचं, प्राईज, तुम्ही याला पकडून द्या, त्याला हे पकडायचे. कारण ते म्हणाले ह्यांची 2 वीक पॉईंट्स असतात. एक तर ते जत्रेत येतात, जत्रेत घेण्यासाठी, आणि त्यांची कुणाची तरी एक बाई ठरलेली असते, त्या बाईकडे जातात. याची जर माहिती मिळाली किंवा त्यांना व्यसन असतं कुठलं तरी. आता तंट्या भिल्ल नावाचा एक होता, सापडतच नव्हतं ब्रिटिशांना, आणि एका खून करत होता, लुटत होता, सामान्य लोकांना वाटत होता, म्हणजे गरीब लोकांना तो देव वाटत होता. त्याला कसं पकडायचं? म्हणाले मी पकडून देतो. त्या तंट्या भिल्लला एक व्यसन होतं की साधू पुरुष दिसला की त्याच्या दर्शनाला जायचं. हे कोकणस्थ ब्राह्मण आपण म्हणतो, गोरे, तेजस्वी, आणि त्यांनी साधूचं कफनी वगैरे घातली, बाकीच्या पोलिसांना सुद्धा कफनी घातली, आणि सांगा की आमचे बाबा आहेत ते सिद्धपुरुष आहेत, तुम्हाला कुठलेही जर प्रश्न असतील संसारातले तर त्यांच्या दर्शनाला या. मोठी रांग लागायला लागली आणि म्हणाले तुम्ही काही करायचं नाही, मी जोपर्यंत करायला सांगत नाही तोपर्यंत कुठलीही कृती करायची नाही. अनेक दिवस तो तंट्या भिल्ल येतो, अशी घोंगडी वगैरे घातलेली, आणि भिल्ल तो ना, त्यावेळेला सगळेजण म्हणतात की तो आलेला आहे, तो तिथे उभा आहे, तो रांगेत उभा आहे. त्यावेळेला ते म्हणाले की मी सांगितल्याशिवाय त्याला पकडू नका, कारण त्याचीही माणसं असतील, आपले गुप्त पोलीस आहेत तशी त्याचेही गुप्त डाकू असतील, मी योग्य ते बघतो. तो दर्शनाला आला, आणि त्यावेळेला ब्रिटिशांच्या काळात काही शिस्त होते. आपण असे क्रॉस पट्ट्यांचे सँडल्स म्हणतो ना, त्यावेळेला फक्त पोलिसांना अलाउड होते. बाटा वगैरे कंपन्या त्याही वेळेला होत्या, पण बाटाला अलाउडच नव्हतं, फक्त पोलिसांसाठी असे. आणि आपण जे चप्पल वगैरे घालतो त्याचा मार्क आपल्या पायावर उठतो की नाही, आणि पोलीस उन्हात तासनतास उभे असतात, त्यांच्या पायावर घट्ट मार्क असतो. हे गोरे पान, पण पायावर असे क्रॉस पट्टे असलेले सँडल्सचे मार्क कोण दिसले, नमस्कार केल्यावर तो म्हणतो तू साधू नाही आहेस, तू पोलीस आहेस की नाही. तुला काय वाटलं माझ्या घोंगड्याच्या खाली कुऱ्हाड आहे म्हटला, आत्ता तुझे तुकडे करतो, आणि तुझे 10 पोलीस असतील तर माझे 100 लोक इथे पसरलेले आहेत. एकाच अटीवर मी तुला सोडतो, कारण तुझ्याकडे बघितल्यानंतर तू खरा साधू आहेस असं मला वाटलं, पण पायाचं दर्शन घेताना तू पोलिसातला माणूस आहे ते माझ्या लक्षात आलं. तू खरा साधू होणार असलास आत्ता मला वचन दे, तर मी तुला जिवंत सोडतो. त्यांनी वचन दिलं, नोकरी सोडली. साईबाबा सतत म्हणत होते की तुझी मी पगाराची दक्षिणा घेणार आहे, मी तुला नोकरी सोडायला लावणार आहे. मग त्यांनी नोकरी सोडली आणि ते आता साधू झाले. म्हणजे जे लावणीत त्या स्त्री नाचत होती, तिच्या लावण्यावर म्हणजे सौंदर्यावर ते लावण्या रचत होते, गीत रचत होते, ते आता पंढरपूरच्या पांडुरंगाचं जे लावण्य आहे, जे सौंदर्य आहे, जे शेवटच्या अभंगात ज्ञानदेवांनी सांगितलं आहे, काय सौंदर्य आहे त्याच्यावर ते लिहायला लागले. त्यांना खूप आयुष्य मिळालं, अर्ध आयुष्य या नोकरीत गेलं जवळजवळ. आणि नंतर ते साईबाबांच्या चरणी एवढे लीन झाले. त्यांनी दासगणू, गणूदास त्यांना नाव दिलं, दासगणू, गणेश त्यांचं नाव म्हणून, आणि दास. पुढे त्यांनी 95 वर्षापर्यंत त्यांना आयुष्य मिळालं, आणि त्यांनी जवळजवळ 95,000 1 लाख रचना केलेली आहे. त्यांनी जवळजवळ अलीकडच्या काळातल्या संतांची चरित्राचे मोठे 3 खंड आहेत. हा चमत्कार आहे. त्यांनी शेवटी एक कीर्तन करायचे उघड्या अंगानं. बाकीचे कीर्तनकार म्हणजे काय, याच्यावर ते, त्याच्यावर ते, त्याच्यावर ते, त्याच्यावर हे सगळा रुबाव असतो त्यांचा. हे काही नाही, खाली फक्त पुढवं, आणि ते सुद्धा गुडघ्यापर्यंत. आणि हिंदी आणि मराठीत म्हणून भारतभर त्यांनी प्रवचने केली. तुम्हाला सांगतो, ज्यावेळेला साईबाबांनी देह ठेवला त्यावेळेला आता शिर्डीत कोण असणार आहे म्हणून 60 लोकसुद्धा जमत नव्हते. आरतीच्या वेळेला 10-1 लोक जमत होते. साईबाबा गेल्यानंतर इमिजिएटली यांनी साईबाबांचं कीर्तन करायला सुरुवात केली भारतभर. आज साईबाबांचे जे वैभव आहे ना, ते या दासगणू महाराजांमुळे. गजानन महाराज गेले. गजानन महाराजांना शेगावला कोण जात होतं, आता तिथे कोण असणार आहे. यांनी गजानन महाराजांचं चरित्र लिहिलं, गजानन विजय. त्या चरित्रात इथे आपल्या गजानन ह्याच्यात नेहमी पारायण होतं.
आणि त्याच्यावर आधारित त्यांनी गजानन महाराजांचं चरित्र सांगायला. आज शेगावचं जे वैभव आहे ना, महाराष्ट्रातली श्रीमंत ती संतांची स्थानं आहेत, शिर्डी, शेगाव, हे सगळं वैभव त्या एका माणसामुळे. आणि त्यांचे नंतर शिष्य झाले, अनंतराव आठवले. सगळा विषय वाढेल म्हणून मी सांगत नाही. त्यांची एकच इच्छा होती. त्यांचे नंतर आजारी झाले, डोळे दिसेनासे झाले. अशा वेळेला त्यांनी गजानन विजय लिहिलं आणि तो त्यांचा शेवटचा ग्रंथ होता 1940 साली. त्याच्यानंतरसुद्धा ते होते. त्यांची एकच इच्छा होती, गोदावरीच्या काठी माझा देह पडावा आणि एका मोठा संतांच्या दिवशी, पुण्यतिथीच्या दिवशी, समाधीच्या दिवशी मला मरण यावं. म्हणजे माझी समाधी साजरी केली जाणार नाही, माझी पुण्यतिथी साजरी केली जाणार नाही. आपण करतो कारण आपल्याला माहीत आहे म्हणून. एरवी सगळेजण ज्ञानोबांची समाधी, ज्ञानोबांची समाधी. दासगणू महाराजांमुळे ज्ञानदेव, या संतांच्यामुळे ज्ञानदेव, कारण त्यांनी तीच परंपरा पुढे नेली. त्या दासगणू महाराजांची आज पुण्यतिथी आहे. त्यांना गोदावरी काठी नाही, कारण नंतर त्यांना जाणं अवघड झालं. गोदावरी म्हणजे पैठण, इथे हे काय किंवा नाशिक वगैरे, पण इथे मिळाली चंद्रभागा. ते पंढरपूरला शेवटपर्यंत राहिले. पंढरपूरला त्यांनी शेवटचा श्वास घेतला, पंढरपूरला देह ठेवला, पण दिवस निवडला ज्ञानदेवांची पुण्यतिथी. ते मात्र पांडुरंगाने ऐकलं. म्हणजे ज्ञानदेवांच्या पुण्यतिथी, त्या दिवशी माझी पुण्यतिथी. लोकांच्या लक्षातही येऊ नये की मी कोणीतरी होऊन गेलो म्हणून. हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. असे हे दोन महापुरुष, त्यांची पुण्यतिथी आज आहे. ज्ञानदेवांचा आपण हरिपाठ घेताना फक्त 7च घेतले, एकंदर 27 अभंग आहेत. पण त्याला किती वेळ लागेल? जवळजवळ आठवडा 15 दिवस प्रवचनं करावी लागतील. म्हणून आपण निवडक अभंग घेतलेत. पुढच्या वर्षी उरलेले आणखीन चांगले अभंग घेऊया. शेवटचे 2 अभंग वाचूया. स्पष्ट झालेले आहेत, नवीन काही नाही. एक तत्व नाम दृढ धरी मना. तुम्हाला सांगितलं इतकी 25 तत्व आणि इतकी डायव्हर्सिटी आहे, इतकी विविधता आहे निसर्गात, तरीसुद्धा एक तत्व म्हणजे नाम, ते दृढ धरी मना. मनाला सांगितलेलं आहे, मनात तू दृढ धर. दृढ म्हणजे अगदी घट्ट धर, हलता कामाने. हरीसी करुणा येईल तुझी. करुणा म्हणजे दया, मर्सी आपण म्हणतो. दया येईल, तो कृपा करेल तुझ्यावर. ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद. किती सोपं आहे राम कृष्ण गोविंद. ते नाम सोपं आहे, ते तुम्ही घ्या. वाचेसी सद्गद जपे आधी. सद्गद व्हा म्हणजे नाम घेताना डोळ्यातून अश्रू आले नाहीत तरी कंठ सद्गदित झाला पाहिजे, कुठेतरी कंप सुटला पाहिजे, वाटलं पाहिजे की पांडुरंगाला की हा खरा भक्त आहे, याचं ऐकलं पाहिजे आपण. ड्राय कोरडेपणाने नाम घेऊ नका, सद्गद होऊन घ्या. म्हणजे नामात आपण दक्षिणा वगैरे सगळं ओली करून देतो, तसं तुमचं नामसुद्धा आर्त झालं पाहिजे. आर्द्र म्हणजे ओलं झालं पाहिजे, तर ते देवापर्यंत लवकर पोचतं. नामा परते तत्व नाही रे अन्यथा. नामाच्या पलीकडे तत्वच नाही आहे, नामच सर्व आहे. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा. सगळ्यात महत्त्वाचं आहे मौन जपमाळ. म्हणजे कुठली आहे हो? श्वास चालू आहे ते आपल्याला लक्षात येतं का? प्राणायाम करताना आपण करतो, एरवी आता इतका वेळ आपल्या सगळ्यांचा श्वास चालू आहे लक्षातही आलेला नाही आहे. त्या श्वासांच्या जपमाळेवर नाम घ्या. घेतला श्वास, सोडला श्वास. काल सांगितलं की रामदास काय सांगतात? धरिता सो, सोडिता हम, सोहम सोहम. अखंड चाले सोहम सोहम. प्रत्येक प्राण्याचं चालू आहे, तुमचं माझं चालू आहे. ज्याला जाणीव आहे ना त्याला तो सोहम आहे, इतरांना फक्त श्वास उच्छ्वास, श्वास उच्छ्वास. प्राणायामात श्वास धरा सोडा, थोडा वेळ ठेवा धरा, हे शरीराचं झालं. मनाच्या दृष्टीने त्या श्वासात तुम्ही सोहम ऐकायला लागा. दुसरं कुठलीही साधना करण्याची गरज नाही आहे. किंवा नाम घ्या श्वासावर. म्हणजे श्रीराम जय राम जय जय राम, ओम नमः शिवाय, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. कुठलाही मंत्र घ्या ना, तो श्वासावर बसवा. ती मौन जपमाळ आहे, लोकांना दिसणार सुद्धा नाही. तुमच्या उपासनेला दृष्ट नाही लागणार. आपण सगळ्यांच्या समोर माळ वगैरे फिरवतो, दुसऱ्या दिवशी जप होत नाही. लोकांना सांगतो मी पहाटे 4ला उठतो, दुसऱ्या दिवशी तो 6ला किंवा 7ला उठतो, लगेच दृष्ट लागते. कारण एक गुटगुटीत गोरा मुलगा आहे आणि एक त्यामानाने कुरूप मुलगा आहे. दृष्ट त्या गोऱ्या मुलाला जास्त लागेल ना. म्हणजे सगळ्यात सुंदर माझ्या जीवनात नाम आहे. सगळ्यात गुटगुटीत, गोंडस, गुलाबी, गुबगुबीत आपण म्हणतो ना, ते नाम आहे, त्याला लगेच दृष्ट लागेल. म्हणून करुणी श्वासांची जपमाळ. तुम्हाला जो गोकुळचा चोर धरायचा आहे
तर कितीही तिने राजू आणले तरी गाठ मारता येत नाही उखराला, आणि कृष्ण हसतोय, यांच्याकडून राजू आण, ते गायी वगैरे बांधल्यात त्यांना सोडून दे. भागवतात फार गंमत आहे. इतक्यात म्हातारी येते गवळण, म्हणते की काय करताय तुम्ही, तुम्हाला ह्याला बांधायचं आहे ना, कारण तो चोरी करतो ना, दूध चोरतो, दही चोरतो, लोणी चोरतो. करुनिया श्वासाचा दोर बांधिला गोकुळीचा चोर, करुनिया नामाचा दोर बांधिला गोकुळीचा चोर. अरे तुम्ही श्वास घ्या, नाम घ्या, तिथे असणारच आहे तो. कृष्ण दुसरीकडे जाणारच नाही, हे लक्षात ठेवा. तुम्ही कृष्णाला घट्ट धरून ठेवा. म्हणून ज्ञानदेव सांगतात, मौन जपमाळ अंतरी धरुनी श्रीहरी जपे सर्वदा. आणि श्वासावर नाम एकदा आलं की श्वास कायम चालू आहे की हो. अहो कोमात असताना श्वास चालू आहे म्हणून मी जिवंत आहे. मला ॲनास्थेशिया द्यायला श्वास चालू आहे, गाढ झोपलोय श्वास चालू आहे. जो पहिला श्वास आईच्या गर्भाशयात घेतला तो शेवटपर्यंत श्वास चालू असतो आपल्यात. बाकी आपण अवयव हलत नाही, आता त्यांना दिसत नाही, मल्टिपल ऑर्गन फेल्युअर असं शेवटी सांगतात ना डॉक्टर. आता व्हेंटिलेटर, आणि गेले, श्वास चालू आहे. श्वास चालू राहण्यासाठी तो व्हेंटिलेटर आहे. आता त्याच्यावरही श्वास चालत नाही तेव्हा ते गेले, व्हेंटिलेटरवरून त्यांना काढा. हे जे म्हणतो ना, श्वास कायम चालू आहे. त्या श्वासावर जर मी नाम घेतलं, त्या श्वासाला जर नाम जोडलं, तर मी कुठेही गेलो, मला माहीत असलं नसलं श्वास चालू आहे, नाम चालू आहे. पण त्याच्यासाठी जाणीवपूर्वक घेतलं पाहिजे. उद्या सकाळी उठल्यानंतर एक माळ घेऊया, आपला कुठलाही जप असू दे. घेताना जपाचे 2 भाग करूया. घेताना अर्धा भाग आणि नंतर अर्धा भाग जरा संथ सोडूया. घेताना इफ आय काउंट 4, 1 2 3 4, सोडताना आय हॅव टू काउंट मिनिमम 6, 1 2 3 4 5 6. पण श्रीराम जय राम जय जय राम करूया. आणि पुढे एवढी गंमत येते. संसारातलं कुठलंही काम करत असताना, कुठलंही इंटेलेक्च्युअल काम करत असताना, अगदी थिसिस लिहिताना किंवा प्रवचन करताना आत नाम चालू असतं, कारण श्वास चालू आहे. आणि दुसरं काय पाहिजे? ज्ञानदेव शेवटी काय सांगतात? सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी. सर्व सुख. आता आपण म्हणतो जगी सर्व सुखी असा कोण आहे? कोणी नाही असं नाही. विचारे मना तूची शोधून पाये. सर्व सुखी आहे. संत ज्ञानेश्वर वगैरे सर्व सुखी नव्हते, तुकाराम सर्व सुखी नव्हते, आपले कितीतरी पांडुरंगाचे भक्त सर्व सुखी आहेत. पण ते का सर्व सुखी आहेत? सर्व सुखी म्हणजे 5 गोष्टी सांगतो, आणि हा आज शेवटचा संदेश लक्षात ठेवा. 5 गोष्टी आहेत. याला पंचायतन म्हणूया. पंचायतन म्हणजे पांडुरंगन 4 देव, ह्याला पंचायतन म्हणू नका. हे खरं पंच आयतन आहे. सर्व काळी हे पहिलं आयतन आहे. सर्व काळी, सकाळी चालू आहे, दुपारी चालू आहे, झोपे चालू आहे, पहिल्यांदा घेतलं पाहिजे ना नाम. सर्व स्थळी, कुठे घरात चालू आहे, घराबाहेर चालू आहे. अगदी तुकाराम म्हणतात, मलमूत्र विसर्जन करताना नाम विसरू नये. आधी दशा मग अवदशा, सर्व स्थळी, सर्व ठिकाणी नाम. हे दुसरं आयतन झालं. तिसरं आयतन काय? सर्व पशु पक्षी वनस्पती आणि माणसं यांच्या बरोबर असताना. आता मंडपात आहे, नाम चालू दे. हे खांब आहे, नाम चालू दे. त्या भिंती आहेत, नाम चालू दे. हे जमखान आहे, नाम चालू दे. आपण सगळी मंडळी आहोत, नाम चालू दे. समोर विठ्ठल आहे, नाम चालू दे. म्हणजे पशु पक्षी वनस्पती आणि माणसं असताना नाम चालू दे. हे तिसरं आयतन झालं. सर्व स्थळी, सर्व काळी, सर्व असताना, व्यक्ती वगैरे असताना. चौथं, सर्व कृती करताना. आत्ता मी बोलतोय, नाम चालू आहे, तुम्ही ऐकताय, आपण नामाबद्दलच ऐकतोय की? मी विचार करून बोलतोय, तुम्ही ऐकून विचार करताय. या विचार करण्याला प्रवचन म्हणतात. प्रवचन आणि कीर्तन, कीर्तनात गाणं असतं, नाचतं, सगळं असतं. प्रवचनात नसतं. प्रवचनात एक विचार असतो. विचार करून प्रवचनकार बोलतो आणि श्रोते ऐकून विचार करतात. दोघांचा विचार एक झाला तर ते प्रवचन चांगलं. हे लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून तिसरं काय आहे? कुठलीही कृती करताना, रडताना, ओरडताना, झोपताना, उठताना नाम विसरू नये. आणि पाचवं आयतन. हे सगळं मिळून स्थळ, आत्ता मंडप, काळ, गेले 5 दिवस, कृती, प्रवचन, बोलायचं, ऐकायचं. तिसरं, या सर्व लोकांच्यात. आणि 5वं काय आहे? हे सगळे मिळून जे घटना घडतात, जे प्रसंग घडतात, हा सत्संग आहे. कधी रस्त्यावर अपघात घडतात, माझं नाम चालू आहे का? ह्या 5 आयतनात सर्व काळ, सर्व स्थळं, सर्व व्यक्ती, पशु वगैरे सगळे, सर्व कृती आणि जीवनातल्या सर्व घटना, प्रसंग. नाम विसरू नका. सर्व सुखी व्हाल. काही गाळलेलं नाही. पुढे काय म्हणतात? रिकामा अर्धगडी राहू नको. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येरझार हरिविण.
नाममंत्र जप कोटी जाईल पाप, सगळी पापं जातील. कृष्ण नामी संकल्प धरून राय. संकल्प केला पाहिजे, मी नामाचा, रामाचा नाम म्हणजे रोज इतक्या माळा करेन, इतकी संख्या करेन. आणि हळूहळू श्वासावर आल्यानंतर काय मोजणार आहात? श्वास चालू आहे, नाम चालू आहे, पण त्याला वेळ लागेल ना. संकल्प करा. संकल्प इज डिटर्मिनेशन अँड रिझोल्युशन. केला आहेच मी संकल्प. पुढे काय सांगितलेलं आहे? निजवृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सवडी लपू नको. इंद्रियांच्या मागे लपू नको. काय येणार होतो पण झोप लागली, काय मला लक्षातच राहिली नाही, संकष्टी मोडली, कारण खाल्लं ना नको ते लक्षात. इंद्रियांची कशाला सबब सांगतोस? तू जर सावध राहून नाम घेतलंस तर इंद्रिय त्या नामाच्या आज्ञेत वागतील, इंद्रिय गुलाम होतील, तू इंद्रियांचा गुलाम होणार नाहीस, हे सांगितलेलं आहे. तीर्थी व्रती भाव धरी रे करुणा. तीर्थ करा, व्रत करा, पण करुणा, शांती, दया पाहुणा हरी करे. हरी तुमचा शांती, पाहुणा, दया हे सगळा हरी तुमच्याकडे येतो. हरी तुमची कामं करतो, हरी माणसाला पाठवतो. पण प्रपंचातले प्रॉब्लेम सोडवणं हे देवाचं काम नाही आहे. ते माझ्या प्रारब्धाप्रमाणे, डेस्टिनी म्हणा, मला भोगावेच लागतात. पांडुरंगाला नाही भोगावे लागले. पांडुरंगाला भांडून रुक्मिणी दुसरीकडे नाही आहे. पांडुरंगाचं दर्शन घ्या, नंतर रुक्मिणीचं दर्शन घ्या. पंढरपूरला ते दोघं जण भांडलेले आहेत. प्रारब्ध कुणाला नाही. रामाची पत्नी पळवली गेली. कृष्णाचा जन्मच द्वारकेत ह्याच्या तुरुंगात झालेला आहे. कृष्ण म्हणतो माझ्या जीवनात केवढं दुःख आहे. राम म्हणतो माझ्या जीवनात केवढं दुःख आहे. ज्ञानेश्वरांना काय काय सहन करावं लागलं. तुकारामांना त्या अंबाजी वगैरे किती त्रास दिला. कोण असा आहे सांगा की जो त्रासाशिवाय देवसुद्धा राहिलेले नाहीत, संतसुद्धा राहिलेले नाहीत. म्हणून पांडुरंगाला कधी म्हणू नका हा माझा प्रॉब्लेम आहे, सांगा त्याला. पण तो रिमूव्ह करायचा की नाही हे तुमचं प्रारब्ध ठरवणार आहे. आणि प्रारब्धाच्या वर देवसुद्धा नाही आहे. ही जी रेखा आहे ना त्याच्या पलीकडे मी जाऊ शकत नाही. पण आनंदात तुला भोगायला कॅन्सर असू दे ना. कॅन्सर शरीराला आहे, मनाला कुठे आहे? मी मनानं आनंदात आहे, मस्त मजेत आहे, नाचत गात शिट्टी वाजवत. I whistle in worries, I dance in difficulties, लक्षात, and I sing in sorrows. हे का नाही जमाय? मला सॉरोज आहे, सिंग. मला डिफिकल्टीज आहे, डान्स. मला वरीज आहे, व्हिसल, शिट्टी मार. हे माझ्या हातात आहे, कारण त्याला देह आड येत नाही. म्हणून प्रपंच, देह याच्याबद्दल मागू नका. जे भोग आहेत ते मी भोगेन. ते भोगण्यासाठी 4 शब्द शेवटी सांगतो आणि आपण थांबूया. इथे काय सांगितलेलं आहे? तीर्थीव्रती भाव धरी रे करुणा, शांती, दया पाहुणा हरी करी. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ. संपला. समाधी संजीवन हा हरिपाठ आहे. हरिपाठ हीच माझी संजीवन समाधी आहे. काय आळंदीच्या त्या दगडाच्या खाली असलेल्या समाधीत ओळखता? पण तुम्हाला सांगतो 1-2 मिनटं. एक रॉबर्ट स्वोबोदा नावाचा आहे, मागे मी उदाहरण सांगितलेलं आहे. हा कॅनडातला माणूस आहे. त्याला पोटदुखी झाली काठमांडूला. 5 मिनटं घेतो. काठमांडूला त्याला पोटदुखी झाली. त्याचे फार्मास्युटिकल्स कॅनडामध्ये आहेत, निरनिराळी औषधं तयार करतो. त्याला औषधाचं ज्ञान आहे. काठमांडूला जगातले टुरिस्ट येतात. त्यांनी माहीत असलेली सगळी लेटेस्ट औषधं घेतली, पोटदुखी थांबली नाही. शेवटी तो हॉटेलचा वेटर म्हणतो तिथे वैद्य बाबा आहेत त्यांच्याकडे जा. वैद्य बाबा मुळी उगाळून देतो. त्याला बरं वाटतं. तो त्याला प्रश्न, हाऊ लेटेस्ट इज दिस मेडिसिन? कारण हे आमच्या कॅनडात झालेलं नाही. तो म्हणतो 5000 वर्षापूर्वीचं आहे हे औषध. हे 5000 वर्षापूर्वीचं आहे. कुठल्या ग्रंथात आहे? मी दाखवतो, पण मला संस्कृत येत नाही. माझ्या गुरुनी मला हे शिकवलेलं आहे. संस्कृत मला शिकायचं आहे. तू काशीला जा. हा काशीला आला, संस्कृत शिकला. पण मला संस्कृतमध्ये आयुर्वेद शिकायचं आहे. पुण्याला जा. हा पुण्याला आला. आता तो आळंदीला आणि ज्ञानेदेवांच्या प्रेमात पडला. मराठी चांगला शिकला. भारतातल्या 16 भाषा मातृभाषेसारखा बोलतो. अगदी साधा वेश असतो. आणि इंटरव्ह्यू त्याचे अनेकदा टी व्हीवर घेतले जातात. आषाढीला कार्तिकेला असतोच तो. आणि त्याला सगळेजण रॉबर्ट बाबाच म्हणतात. त्याला क्यूमध्ये नाही उभं राहावं लागत. त्यांनी केवढी देणग्या दिलेल्या आहेत, काय काय केलेलं आहे, ट्रस्ट बनवलेला आहे. आणि म्हणाला फक्त 2च कार्य आहेत, एक आयुर्वेदाचा प्रसार आणि संस्कृतचा प्रसार. माझ्या जीवनाची हे त्याचं एकच मी तुम्हाला सांगतो. तो म्हणतो मलासुद्धा कधीतरी उदास व्हायला होतं, डिप्रेशन येतं. कारण इतका चांगला आयुर्वेद आहे. तुम्ही का नाही ट्राय करत? तुम्ही का नाही त्याच्यात संशोधन करत? इतकी चांगली संस्कृत भाषा आहे, तुम्ही का नाही त्याचा अभ्यास करत? मी तुम्हाला सगळ्या फॅसिलिटीज देतो. म्हणून मला कधी कधी निराश व्हायला होतं. मग मी ज्या देशात असेन ना, कुठल्याही देशात मी असेन, तिथून मिळेल ते विमान पकडतो आणि भारतातल्या मिळेल त्या विमानतळावर उतरतो. चेन्नई असेल, कलकत्ता असेल, मुंबई असेल, दिल्ली असेल, कुठेही मी उतरतो. उतरल्यानंतर मी हल्ली कॅब शब्द लोकांना कळतो, टॅक्सी करतो आणि आळंदीला जातो. पैशाची काय कमी. आळंदीला गेल्यानंतर इंद्रायणीत मी आंघोळ करतो.
आंघोळ केल्यानंतर मी समाधीच्या दर्शनाला येतो. ज्ञानेदेवांची अशी एकमेव समाधी आहे संतांची की जिथे डोकं टेकता येतं. आज जसं पांडुरंगाच्या पायावर बाकीचे लोक पुढे जाऊ देत नाहीत, ह्याच्या पुढे यायचं नाही, लांबूनच दर्शन घ्यायचं. गोव्यातली सगळी देवळं बघा ना, त्यालाही काहीतरी कारण आहे, योग्य असेल कारण. पण ज्ञानदेवांचे जे वारकऱ्यांचे समाधी तिथे तुम्हाला डोकं टेकता येतं. तिथे हा डोकं टेकल्यानंतर म्हणतो, त्याचे शब्द तुम्हाला सांगतो, तुमच्या घरात जो व्होल्टेज असतं ते 220 असतं. तुम्हाला ज्या ट्रान्सफॉर्मरवरून येतं तिथे 440 लिहिलेलं असतं आणि कवटी आणि 2 हाडं दाखवलेली असतात. डेंजर ट्रान्सफॉर्मर लिहिलेलं असतं तिथे. मला 880 व्होल्टचा शॉक बसतो. 220 काय घेऊन बसलाय, 440 काय, 880 880 व्होल्टचा शॉक बसतो. शरीरातली प्रत्येक पेशी शुद्ध होते आणि इलेक्ट्रिफाय होते. मग मी परत ज्या देशातून आलो असतो तिथे जातो आणि अत्यंत आनंदात आणि उत्साहात कार्य करायला लागतो. हा संजीवन हरिपाठ आहे. मला ज्ञानदेवांचं समाधी केलं, आपण कितीदा डोकं वापरलं तरी आपल्याला शॉक बसत नाही हो, आतून काही बदल होत नाही आहे. तो थोडा बदल व्हावा म्हणून आज हा कागद आपण घेऊन जाणार आहोत. ज्ञानदेवांचा हरिपाठ बाजारात मिळतो 5 रुपयाला. इट इज अवेलेबल ऑन गुगल. त्याचा अर्थ वगैरे सगळं आहे, त्याची चाल वगैरे सगळं आहे. हे सगळं माझ्या खिशात किंवा पर्समध्ये आहे ना, मी का नाही त्याचा उपयोग करायचा. म्हणून शेवटी सांगतात, ज्ञानदेवाप्रमाणे मी सांगतोय खरं आहे अगदी. निवृत्ती देवी ज्ञान, निवृत्ती माझे गुरु आहे, त्यांनी मला ज्ञान दिलेलं आहे. समाधी संजीवन हरिपाठ. आज समाधी संजीवन समाधी घेतली आणि तो हा हरिपाठ. आज मी नसेन, ज्ञानेश्वरी मोठी अवघड वाटेल, कोणाला 9000 ओव्या कळणार आहे तो तेवढ्या. चांगदेव 65 असली ना तरी हे म्हणतात ना, स्वयंपाकघरात बायका म्हणतात भाजी चिरताना गोंदवल्याला 200 बायका असतात. एरवी फक्त साड्या केल्या असत्या ना, ती काय म्हणते बघ, तिची साडी बघ, ती काय करते बघ, एवढं झालं असतं. काही नाही, पहिल्यापासून सुरू करून हरिपाठ म्हणतात आणि शेवटी काही अभंग 45 मिनटं भाजी चिरतात. 200-400 आदोळ्या असतात. सगळेजण सेवा करायला बसतात. ढीग असतात, वांगी असली तर वांग्याचा ढीग. लहान मुलं म्हणतात टेकडी वांग्यांची, टेकडी बटाट्यांची, त्यांनी बघितलेलंच नसते, पण शांतपणे हा हरिपाठ म्हणत त्या काम करत असतात. आपण का नाही करायचं? हे आपण फक्त 7 अभंग निवडले आणि इट इज द इसेन्स ऑफ हरिपाठ. तुम्हाला सहज पाठ होतील, काही अवघड नाही याच्यात. तर ते आपण पाठ करूया. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे शेवटचे 4 शब्द जे आपल्या प्रार्थनेत असले पाहिजेत. जीवनातले भोग बदलणार नाहीत, शरीराला होणारे रोग टाळता येणार नाहीत, आपले अपयश आणि यश, यश सोडा, यशाबद्दल तक्रार नसते, पण अपयश म्हणजे फेल्युअर्स, निरनिराळे इनक्युरेबल डिसीजेस आता किती व्हायला लागलेले आहेत. सगळीकडे फसवणूक आहे, सगळीकडे करप्शन आहे. पण हा सगळा चिखल आहे ना, चिखलात कमळ उगवतं ना. माझ्या जीवनाचं कमळ मी का नको फुलवायला? कमळाच्या पाकळीला बिलकुल चिखल लागलेला नसतो आणि पानं असली तरी वर काढली तरी पानाला एक थेंब लागत नाही पाण्याचा. दे आर डिटॅच्ड. बाजूच्या ज्या वातावरणाचा कशाला टीका करता, करू नका. हा करप्शनचा चिखल आहे ना, मी माझ्या जीवनाचं कमळ उगवेल. आणि ते कमळ सुंदर असतं, ते सुगंधी असतं आणि निर्लेप असतं. कुठलाही चिखलाचा किंवा पाण्याचा घाण लेप कमळाला लागत नाही. मग मी त्यासाठी काय केलं पाहिजे? 4 शब्द: शक्ती, बुद्धी, स्फूर्ती आणि भक्ती. देवाला प्रार्थना करायची की मला बुद्धी दे जीवनातल्या सगळ्या घटनांचा अर्थ लावण्यासाठी. अर्थ पॉझिटिव्हच लावायचा. मला हा रोग झालेला आहे, डॉक्टर म्हणतात 7 महिने जगा. अरे मी भाग्यवान आहे, 7 महिने मला ह्या रोगाने दिलेले आहेत. शेवटचे 2 महिने मी बेडवर असेल, फक्त नाम घेईन, फक्त हरिपाठ म्हणेन. मला संधी मिळालेली आहे. का नाही? पॉझिटिव्ह डिफिकल्टीतून अपॉर्च्युनिटी बघायचं आहे, त्याला जीवन म्हणतात. त्यासाठी बुद्धी वापरा. बुद्धी चिखल निर्माण करते संसारात, त्या चिखलातून तीच बुद्धी कमळ उगवते. ती बुद्धी का नको मागायला? पांडुरंगाकडे सांगतो, जीवनातल्या सगळ्या प्रसंगांचा अर्थ लावण्यासाठी बुद्धी दे. दुसरा शब्द शक्ती, सहनशक्ती दे. जे काही भोग, जी काही दुःख मी भोगेन, जो काही त्रास होणार आहे भोगेन, मनात नेणार नाही, त्याच्यासाठी सहनशक्ती दे. तिसरा शब्द स्फूर्ती दे, इन्स्पिरेशन. तेच काय जगतो आपण, जरा निराळं करूया की. आणि मग बघा जीवन किती सुंदर आहे. त्याच पद्धतीने उठायचं, त्याच पद्धतीने चहा घ्यायचा, चहाचा कप ठरलेला, जेवणाची प्लेट ठरलेली, तिथे डायनिंग टेबल जागा ठरलेली. बदलूया थोडंसं तरी. मी माझ्यात बदल केला पाहिजे, मग बघा जीवन खरंच सुंदर आहे. या जगण्यावर शतदा प्रेम करावे म्हणतात ना. 6 ऋतूंचे 6 सोहळे, मला कुठलाच ऋतू सहन होत नाही. काय गरमी, काय थंडी, काय पाऊस, काहीच सहन होत नाही मला. आनंदात राहूया.
त्याच्यासाठी इन्स्पिरेशन पाहिजे, त्याला स्फूर्ती. आणि शेवटी भक्ती. पांडुरंगा तुझी भक्ती दे आणि त्यासाठी तुझी स्मृती म्हणजे तुझं नामस्मरण म्हणजे रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल, पांडुरंग पांडुरंग, विठोबा रखुमाई, ज्ञानबा तुकाराम हे चालू ठेव, त्याची स्मृती ठेव. शक्ती दे, बुद्धी दे, स्फूर्ती दे, भक्ती दे आणि तुझ्या नामाची अखंड स्मृती ठेव. एवढीच प्रार्थना करूया. आहे त्या ठिकाणी ताट बसून डोळे मिटूया. आज हे कागद आपण घेऊन जाणार आहोत. खूप छान वाटलं तुम्ही आलात म्हणून आणि पांडुरंगालाही बरं वाटलं असेल. असे कार्यक्रम इथे होतात. आपली उपस्थिती अत्यंत महत्त्वाची असते. शांत. आज आपण 2 शांतिपाठ म्हणणार आहोत आणि 1 श्लोक. 2 शांतिपाठ म्हणजे कितीही सांगितलं तरी अपुरं असतं आणि कितीही थोडं सांगितलं तरी पूर्ण असतं. ओम पूर्णमदः पूर्णमिदं हा ज्यांना येतो त्यांनी म्हणायचा आणि नंतर ओम सहनाववतु. त्यापूर्वी सदा सर्वदा. डोळे मिटलेले आहेत, चेहऱ्यावर प्रसन्न भाव आहे आणि श्लोक म्हणूया आणि शांतिपाठ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. डोळे बंदच. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांती. डोळे बंदच ठेवून 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. श्वास घेताना जमलं तर नामही घ्यायचं आहे. हातावर हात सोडूया, रब युअर हँड्स, आणि चेहऱ्याला मसाज करूया. ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया शांतपणे. अगदी सावकाश डोळे उघडून हनुमान विठ्ठल रखुमाई यांचं दर्शन घेऊया आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद महाराज महाराज महाराज. सर्वांना नमस्कार महाराज महाराज महाराज.